नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन कराळे. बघा, हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आपल्या सिरीजचं जे काही यूट्यूबला कंप्लीट सिरीज मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्या सिरीजचं हे शेवटचं लेक्चर आहे. आणि या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. तर हे जे लेक्चर आहे हे लेक्चर थोडंसं या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपण त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह टूल्स आहेत, क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत, तर ते बघणार आहोत. ते यूज करून RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या माध्यमातून कशा प्रकारे इन्फ्लेशन डिफ्लेशन कंट्रोल करते हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला अगोदरच थोडंसं याच्याबद्दल सांगतो की हा जो टॉपिक आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी हा थोडासा याच्यामधले जे कन्सेप्ट आहे थोडेसे कन्फ्युजिंग आहे. तर तुम्हाला जर समजा आत्ता मी सांगितलं आणि तेव्हा समजा एखादा पॉईंट्स असला आणि तो कळाला नाही तर तुम्ही मला डाऊट विचारू शकता किंवा तुम्ही हे लेक्चर परत बघा, कारण हा थोडासा किचकट म्हटल्यापेक्षा कन्फ्युजिंग टर्म्स जे आहेत त्या थोड्याशा रिलेटेड आहे एकमेकाच्या सोबत, जवळपास एकमेकासारखेच आहेत. तर त्यामुळं असं आहे की याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. तर त्यामुळे पहिलेच तुम्हाला सांगून देतो की तुम्हाला हे होऊ शकते, एक वेळा पहिल्या वेळेस नाही समजणार, दुसऱ्या वेळेस तुम्हाला लेक्चर बघणं पडेल. तर आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही टॉपिक्स आहेत जे की आपण आपल्याकडे टाईम लिमिटेड असल्या कारणाने, म्हणजे आपले इंटरव्ह्यू जे आहेत ते उद्या चालू होणार आहेत आणि टाईम आपल्याकडे लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे टाईम नाहीच आहे आता. त्यामुळे मी अजून माझ्याकडे दोन तीन लेक्चर तर मी इझिली तुम्हाला प्रोव्हाइड करू शकलो असतो, जे की त्याच्यामध्ये अजून अशा भरपूर साऱ्या टर्म्स, भरपूर सारे कन्सेप्ट, भरपूर साऱ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. पण मी त्या आता तुम्हाला नाही प्रोव्हाइड करू शकणार. पण हां, नक्की मात्र जेव्हा काही आपली नेक्स्ट बॅच असेल इंटरव्ह्यूसाठी IBPS PO SO आणि SBI PO वगैरे याच्यासाठी जेव्हा असेल तेव्हा मी हे सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, नक्की प्रोव्हाइड करेल. आणि ज्या काही साईडला गोष्टी काढून ठेवल्या होत्या ज्या स्पेशली त्या इंटरव्ह्यूसाठी आहेत त्या पण मी त्याच्यामध्ये ॲड करेल. ती एक एकदम कंप्लीट बॅच असेल. आता ही पण कंप्लीटच बॅच आहे, पण याच्यामध्ये थोडंसं आपण लॅक करतोय टायमाच्या अभावामुळं. ओके, तर आता आपण बघूयात, आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूयात. माझ्याकडून काल एक स्लाईड मिस झाली होती, ती स्लाईड मी तुम्हाला त्या स्लाईडमध्ये काय काय इम्पॉर्टंट काही कन्सेप्ट आहेत ते सांगतो एकदा, आणि काही कन्सेप्ट आहेत किंवा काही हायलाइटेड टॉपिक्स आहेत बघा जे आपण या लेक्चरमध्ये नाही घेतलेले. तर मी तुम्हाला ते सांगतो की तुमचे कुठले कुठले टॉपिक या लेक्चरमधून सुटलेले आहेत जे की तुम्हाला तुमच्या एंडनं करायचे आहेत, तुमच्या एंडनं सर्च करायचे आहेत आणि तुमच्या एंडनं करून घ्यायचे आहेत. की काय कुठले कुठले टॉपिक आहेत जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रामुख्याने विचारतात. तर त्याच्यामध्ये काय प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग PSL हे तुम्ही लेक्चर सर्च करा, यूट्यूबला बघून घ्या, तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर राईट ऑफ म्हणजे काय, राईट ऑफ म्हणजे काय तुम्हाला सांगितलं तुम्ही. राईट ऑफ म्हणजे जे काही बॅलन्स शीट असते, बॅलन्स शीटमध्ये आपण काय करतो, जे प्रोव्हिजनिंग असते, आपण साईडला काढून ठेवलेलं लोन असते, साईडला काढून ठेवलेलं लोन म्हणतो, साईडला काढून ठेवलेली जी काही प्रॉफिटमधली अमाऊंट असते ते भरून काढण्यासाठी आपण जे काही साईडला अमाऊंट ठेवतो ती जेव्हा आपण ग्रॉस NPA मध्ये टाकतो, ग्रॉस NPA मधून टाकतो आणि त्यानंतर जेवढं काही रिमेनिंग राहतं नेट NPA राहतं, तर ती बॅलन्स शीटमधून त्याला राईट ऑफ करतो आपण की बाबा आमचं ग्रॉस NPA समजा ग्रॉस NPA जेवढं काही होतं त्याच्यामधून नेट NPA आपण ग्रॉस NPA मधून जी काही अमाऊंट आपण त्याच्यामध्ये टाकली, जी साईडला काढून ठेवलेली अमाऊंट होती ती ग्रॉस NPA मध्ये टाकली आणि रिमेनिंग नेट NPA राहिलं, तर आपलं टोटल NPA ग्रॉस NPA होतं, तर ते ग्रॉस NPA मधून ते मायनस करतो आपण म्हणजे ती अमाऊंट, आणि मग राहतात नेट NPA. मग आपण काय करतो, राईट ऑफ करतो की बाबा आम्ही हे लोन जे आहे याच्यामधून काढून टाकलेलं आहे. म्हणजे ते त्या बॅलन्स शीटमध्ये लिहून ठेवतात की हे लोन जे आहे ते डिफॉल्ट झालं होतं, ते आम्ही भरून काढलेलं आहे, राईट ऑफ केलं, म्हणजे त्यातून बॅलन्स शीटमधून काढून टाकलं, त्याला आपण एक राईट ऑफ म्हणत असतो. ओके, तर हे राईट ऑफ आहे. याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सर्च करा, मी तुम्हाला ओरली सांगितलं हे. त्याच्यानंतर एक CPI आणि WPI कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आणि होलसेल प्राईस इंडेक्स, याच्यावर तुम्हाला नॉर्मली क्वेश्चन विचारतात की इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी RBI कुठलं मेजर करण्यासाठी कुठले टूल यूज करतात, तर CPI आणि WPI. तर CPI जर का विचार केला तर CPI कशाला म्हणायचं, तर CPI आणि WPI याच्यामध्ये फरक काय, तर WPI मध्ये फक्त गुड्सच्या सर्व्हिसेस काउंट व्हायच्या, काय ज्या काही मार्केटमध्ये गुड्स आहेत त्याच्या प्राइसेस ज्या काय त्या काउंट व्हायच्या. आणि आता CPI मध्ये या टूलमध्ये काय यूज होते, तर याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेसच्या फायनल प्राइसेस ज्या आहेत त्या याच्यामध्ये आपण काउंट करत असतो, त्याला CPI म्हणत असतो, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणत असतो. त्यानंतर तुम्हाला RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT, IMPS इमिडिएट पेमेंट सिस्टम, हे जे आहे थोडंसं डेप्थमध्ये तुम्हाला वाचून जायचं आहे. मी हे तुम्हाला सांगतो टॉपिक, तुम्हाला काय काय टॉपिक करायचे आहे, जे की आपलं लेक्चर अजून 2-3 लेक्चर घेऊ शकलो असतो याच्यावर, पण आता पॉसिबल नाही, त्याच्यामुळे मी हे घेणार नाही. तुम्हाला सांगतोय तुमच्या एंडनं तुम्ही करून जा. भलेही छोटं काढा कंटेंट, याच्यावर थोडंच काढा, पण वाचून जा ॲटलीस्ट. तुम्हाला याच्यामध्ये आयडिया असली पाहिजे, विचारलं तर पेपर याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला आले पाहिजे.
त्यानंतर GDP GNP वगैरे हे काही नॉर्मल हे जे काही आहेत ते कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये विचारतात. मेजर हायलाइटेड कन्सेप्ट आहेत हे आपले याच्यामध्ये लेक्चरमध्ये घेतले आहेत. माझ्याकडे काढलेले होते पण मी टाकू नाही शकलो कारण आपल्याकडे टाईम कमी आहे. आता इथून चालू करूयात आपण. हे काय आहे USDD. आता आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी शिकूयात, पण त्याच्या अगोदर माझी एक कालच्या लेक्चरमध्ये एक स्लाईड मिस झाली होती, ती स्लाईड पण त्याच्यामध्ये ॲड करून देतो. ही स्लाईड मला शिकवायची होती पण आपण स्लाईड चेंज करता करता एक स्लाईडचा गॅप पडला आणि नेक्स्ट स्लाईड ॲड झाली त्याच्यामध्ये, तर ही मिस झाली होती म्हणून मी हे परत ॲड करतोय. याच्यानंतर आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी बघूया. आता USSD म्हणजे काय, अनस्ट्रक्चर सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा. आता तुम्हाला माहिती असेल रे, आपण फीचर्स फोन म्हणतो. काय फीचर फोन तुम्हाला माहिती असेल, फीचर फोन जे की नोकिया सॅमसंग आपण ते यूज करतो. फीचर फोन म्हणजे बटनावाले मोबाईल. बरं, ज्याच्या आता आम्हाला सांगा तुमच्याकडे तुमच्या आईवडिलाकडे काय बटनावाले मोबाईल आहेत, अझूम करा बरं का, अझूम करा. नाही तर घेसाल इगोर सर आमच्या वडिलाकडे आमच्या इकडे ॲपलचा मोबाईल आहे. अरे बाबा, तुमच्या आई वडिलाबद्दल असतील असं नाही म्हणत मी, तुमच्या आई वडिलाकडे असेल, पण मी काय म्हणतो अझूम करा, एक्झाम्पल पकडा, किंवा असतील काही मुलांच्या काही स्टुडंटच्या आई वडिलाकडे फीचर फोन सुद्धा असतील. तर समजा आपल्या आईवडिलाकडे काय फीचर फोन मोबाईलचा म्हणजे जे बटनावाला मोबाईल आहे. मग आता त्याच्यामधून समजा आपल्याला पेमेंट करायचं असेल तर आपण पेमेंट करू शकतो का, तर हो करू शकतो. कशा थ्रू, आपलं बँक अकाउंट, आपलं जे काही बँक अकाउंट आहे, आपण काय करायचं, हे जे आहे USSD अनस्ट्रक्चर सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा, त्यासाठी काय करायचं, या नंबरवर डायल करायचं. समजा या नंबरवरून काय तुम्ही काय केलं, *99# हा नंबर डायल केला, *99# हा नंबर डायल केला, तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला किती अमाऊंट तुमच्या म्हणजे हा डायरेक्ट कुठला हे आहे कस्टमर केअर म्हणा, किंवा कस्टमर केअरचा नंबर आहे, म्हणजे बँकमध्ये हा सरळ लागतो आणि तुम्ही सांगू शकता की सर आम्हाला इतकी अमाऊंट या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची आहे. तर हे आहे ऑफलाईन मोडमध्ये तुम्ही काय करू शकता, कॉल करून तुम्ही हे याच्या थ्रू हा नंबर डायल करून तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे ते करू शकता फीचर फोनच्या माध्यमातून सुद्धा. ओके, तर त्याला आपण म्हणत असतो अनस्ट्रक्चर सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा. तुम्हाला विचारतील जर का समजा तुमच्याकडं हे आहे काय फीचर फोन आहे आणि तुम्हाला पेमेंट करायचं तो सांगा मग कुठले वेज आहेत, तर तुम्ही हे सांगू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही UPI तुम्ही ऐकलं असेल, 1 2 3 पे असं ऐकलं असेल, याच्या थ्रू पण तुम्ही करू शकता. तर हे 2-3 मीडियम्स आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही ऑफलाईन सुद्धा हे करू शकता. UPI 1 2 3 पेला ऑफलाईन म्हणजे हे इंटरनेटची गरज असते, याला इंटरनेटची गरज नसते. कशाला, या USSDला इंटरनेटची गरज नाही लागत. त्याच्यानंतर आहे एक सोहरेन गोल्ड बॉन्ड. ही जी स्कीम आली होती गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम 2015 तेव्हा लॉन्च केली होती. सोहरेन गोल्ड बॉन्ड स्कीम नावाची स्कीम जी आहे ती 2015 मध्ये लॉन्च केली होती अंडर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम. काय गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम याच्या अंतर्गत ही लॉन्च केली होती. तुम्हाला जर का आठवत असेल तुमच्यापैकी कोणी असेल ज्यांनी IBPS PO मेन्स दिली आहे, त्याच्यामध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला होता बघा, 4 लाईनचा असा क्वेश्चन विचारला होता. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करू शकतो, मायनर त्याच्यामध्ये इलिजिबल असतात का, मॅक्झिमम इलिजिबिलिटी किती आहे, तर असे 3-4 हे सेंटेन्स त्याच्यामध्ये दिले होते आणि विचारलं होतं गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमबद्दल. तर हे आहे स्टॅटिक बँकिंग अवेअरनेसचा पोर्शन आणि त्याच्यामधला क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये 2 मार्कांना विचारला होता. ओके, बघा ही जी स्कीम आहे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही 2015 मध्ये लॉन्च केली होती आणि त्याच्यामध्ये एक सोवरेन गोल्ड बॉन्ड नावाची एक सब स्कीम होती. तर ती स्कीम आता ही सर सोवरेन गोल्ड बॉन्ड नावाची स्कीम हे नेमकं काय आहे, तर बघा हे इश्यू कोण करते, हे RBI इश्यू करते ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बिहाफवर सोवरेन गोल्ड बॉन्ड हे इश्यू करते RBI. बरं, मग आता हे नेमकं काय आहे, हे काय आहे, सबस्टिट्यूट आहे. सोवरेन गोल्ड बॉन्ड काय सबस्टिट्यूट कशासाठी, होल्डिंग ऑफ फिजिकल गोल्ड. फिजिकल गोल्ड आपण जे काही घरामध्ये ठेवतो, आता समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही काय केलं 10 तोळे म्हणून आपण 10 तोळे सोनं तुमच्या घरामध्ये ठेवलं. काय 10 तोळे सोनं घरामध्ये ठेवलं. मग आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये ॲसेट तुमचा काही फायदा नाही, घरामध्ये पडून आहे. जर समजा एखाद्या वेळेस चोरांना माहीत पडलं किंवा चोरांनी काय केलं तुमच्या घरातून हे सोरं चोरून नेलं, किंवा रिस्क आहे ना घरामध्ये जर का ठेवलं आपण हे, तर रिस्क आहे कशाची, चोरी होण्याची. मग गव्हर्नमेंटनं काय केलं, याच्यासाठी काय केलं, ही जे काही तसंही घरातच पडून आहे त्याचं तुम्हाला काही रिटर्न मिळणार नाही, मग त्याचा काही तसा ॲसेट फायदा नाही आणि रिस्क पण तेवढीच जास्त आहे. मग गव्हर्नमेंट हे लक्षात आलं की बाबा आपण काय करू, याच्याऐवजी आपण काय करू, एक स्कीम लॉन्च करू. आणि स्कीम अशी लॉन्च केली, तिथं त्या स्कीमला आपण काय म्हटलं, सोवरेन गोल्ड बॉन्ड. मग याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये काय केलं त्यांनी, आपल्याला हे काही सबस्टिट्यूट जे काही आपल्याला जे काही फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड भेटायचं त्याच्याऐवजी आपल्याला काय केलं त्यांनी सबस्टिट्यूट प्रोव्हाइड केलं आपण, आणि ते आपण
कुठल्या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, किंवा आपण असं म्हणू शकतो डीमॅट, जसं की डीमॅट अकाउंट आहे, त्या डीमॅट अकाउंट सारखं एक अकाउंट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते काय मिळायचं, गोल्ड मिळायचा. पण आपण त्याला फिजिकली टच करू शकतो का, नाही. ते फक्त आपल्याला अकाउंटमध्ये दिसेल, एक बँक अकाउंटमध्ये म्हणा, किंवा एक अजून करा की बँक अकाउंट सारखं एक अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसायचं. किंवा बॉन्ड्स आपण म्हणतो ना, बॉन्ड्स, त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं की बाबा एवढं एवढं सोनं मी घेतलेलं आहे. तर ते आपल्याला म्हणजे आपण समजा, मी तुम्हाला सांगतो, समजा आपण काय केलं, एखादा बॉन्ड्स आहे समजा, बॉन्ड्सच्या माध्यमातून लिहून दिलं की मी एवढं एवढं गोल्ड खरेदी केलं, तर आपल्याला फक्त ते गोल्ड दिसायचं की मी एवढं गोल्ड खरेदी केलं आहे. सोवरेन गोल्ड हे बॉन्डच आहे ना, सोवरेन गोल्ड बॉन्ड, हा जे काही बॉन्ड आहे, हा बॉन्ड परचेस केला आहे. आणि या बॉन्डमध्ये मी किती सोनं परचेस केलं आहे, तर मी काय केलं, 10 ग्राम सोनं परचेस केलं, मी 1 तोळस केलं, मी 5 तोळे केलं, मी 15 तोळे केलं, मी 1 kg केलं, है ना. तर असं हे मी काय केलं, परचेस केलं. पण कशाच्या फॉर्ममध्ये, फक्त गोल्ड बॉन्ड म्हणून केलं. मी तुम्हाला फक्त बॉन्डवर दिसणार की मी एवढं सोनं परचेस केलं आहे, तुम्हाला फिजिकली सोनं मिळणार का, नाही. मग ह्यानं काय होईल, या सोवरेन गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं, सोवरेन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही काय केलं, इन्व्हेस्ट केलं. मग इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, बॉन्डमध्ये काय मिळेल, एक रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल, काय एक इंटरेस्ट मिळेल. मग जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला डबल वेन होईल. कसा सर, एक तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण मिळायचं आहे सोवरेन गोल्ड बॉन्डमध्ये, हो सर बरोबर आहे, आम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण मिळत आहे, सोबत तुमची रिस्क पण कमी होत आहे. कशाची, जे काही फिजिकल तुम्ही गोल्ड होल्ड करून ठेवलं होतं घरामध्ये, तर त्या जे काही फिजिकल होल्ड करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये रिस्क होती, कशाची, चोरी होण्याची. मग याच्यामध्ये तसा प्रकार आहे का काही, कारण की हे कुठं आहे, बँकमध्ये आहे. बँकमध्ये असल्या कारणाने ती एक तर ती रिस्क पण कमी झाली, म्हणजे रिस्क पण कॅटर झाली, आणि सोबत तुम्हाला काय रेट ऑफ इंटरेस्ट पण मिळाला. म्हणजे हे तुम्हाला यानं काय केलं, सोवरेन गोल्ड बॉन्ड काय केलं, डबल वेने तुम्हाला बेनिफिट जो काय आहे तो प्रोव्हाइड केला. तर याला आपण काय म्हणत असतो, सोवरेन गोल्ड बॉन्ड. जर तुम्हाला याच्या अजूनही हा समजा कन्सेप्ट कळाला नसेल, सोवरेन गोल्ड बॉन्ड काय आहे, तर तुम्ही मला पर्सनली कॉल मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की सोवरेन गोल्ड बॉन्ड नावाची स्कीम काय आहे. हे काय सबस्टिट्यूट आहे, कशासाठी, फिजिकल होल्डिंग ऑफ गोल्डला फिजिकल होल्ड करून ठेवल्यापेक्षा तुम्ही काय करा, बँकमध्ये तेच गोल्ड बॉन्डच्या फॉर्ममध्ये घ्या, खरेदी करा, तेव्हा त्याला, आणि त्यापासून तुम्ही काय करा, डबल वेनं बेनिफिट करून घ्या. एक तर रिस्क तुमची कॅटर झाली कुठली चोरीची, दुसरा फायदा असा झाला की तुम्हाला याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट पण चार्ज झाला. म्हणजे जे काही गोल्ड तुमच्या घरामध्ये पडून होतं त्यामध्ये तुम्हाला काही मिळत नव्हतं, त्याच्याऐवजी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काही रेट ऑफ इंटरेस्ट पण मिळतो. तर याला आपण सोवरेन गोल्ड बॉन्ड असं म्हणत असतो. 2015 मध्ये आली होती. हा कंपोनंट आहे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमचा, आणि हे कोण करते, RBI इश्यू करत असते ऑन द बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की सोवरेन गोल्ड बॉन्ड काय आहे. त्यानंतर नेट इंटरेस्ट मार्जिन, तुम्हाला मोस्ट ऑफ द जणांना विचारतील नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय. तर नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय असते बघा, नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे इट इज अ टोटल इन्कम फ्रॉम इंटरेस्ट मायनस टोटल इंटरेस्ट एक्सपेन्सेस. सर हे काय, असं काय आहे, तर बघा एक स्लाइड ॲड करतो आणि तिच्यावर सांगतो. हां, नेट इंटरेस्ट मार्जिन काय म्हणलं मी, इन्कम अर्न फ्रॉम इंटरेस्ट मायनस इंटरेस्ट एक्सपेन्सेस अपॉन टोटल लोन्स अँड ॲडव्हान्सेस किंवा ॲव्हरेज अर्निंग. याला आपण काय म्हणत असतो, याला नेट इंटरेस्ट मार्जिन असं म्हणत असतो. सर आम्हाला काही समजलं नाही, माहिती मला समजलं नाही, सांगतच आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय. आता तुम्ही काय केलं, लोन्स बाजारामध्ये वाटले, हो सर वाटले, ॲडव्हान्सेस बाजारामध्ये वाटले, हो सर वाटले, बरोबर आहे. आता तुम्ही काय केलं, याच्यामधून अर्निंग केली. तुम्ही 10% रेट ऑफ इंटरेस्टनं लोन दिलं, तुम्ही 8% रेट ऑफ इंटरेस्टनं बाजारामध्ये लोन दिलं. त्याच्या थ्रू तुम्ही काय केलं, रेट ऑफ इंटरेस्ट दिलं, अर्न केलं. रेट ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातून काय केलं, इन्कम अर्न केलं. समजलं का तुम्हाला काय म्हणतो मी. तुम्ही काय केलं, लोन्स आणि ॲडव्हान्सेस बँकेच्या थ्रू कस्टमरला पोहोचवले, म्हणजे कस्टमरला दिले, मार्केटमध्ये वाटले, आणि त्याच्यातून तुम्ही काय केलं, इंटरेस्ट अर्न केला. हो, मग इंटरेस्ट अर्न केला ते झालं तुमचं इन्कम. हो सर बरोबर आहे, हे आमचं इन्कम. मग आता जे काही इन्कम आहे हे झालं इंटरेस्टच्या माध्यमातून तुम्ही अर्न केलेलं इन्कम, बरोबर आहे. बरं, मग आता तुम्ही काय करता, सेविंग अकाउंट आहे, फिक्स डिपॉझिट आहे, FD आहे, रिकरिंग डिपॉझिट आहे. याला तुम्ही इंटरेस्ट चार्ज करता, इंटरेस्ट देता म्हणजे पे करता. सेविंग अकाउंटला तुम्ही इंटरेस्ट, समजा तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये 1 लाख रुपये टाकले,
एका वर्षासाठी तुम्हाला 2-2.5% काय होईल त्याचा इंटरेस्ट भेटेल एका वर्षानंतर. मग तुमच्या अकाउंटमध्ये 2,000-2,500 रुपये येऊन पडतील. ते काय झालं, बँकनं तुम्हाला दिलेलं इंटरेस्ट, बँकनं चार्ज तुम्हाला पे केलेलं इंटरेस्ट. तर याच केसमध्ये एफ डीमध्ये 7-8% इंटरेस्ट, 6%, 7%, 5% जे काही रेट ऑफ इंटरेस्ट मिळतं ते पण बँकला एफ डीमध्ये द्यावं लागत असतं. त्यानंतर आर डीमध्ये त्याच पद्धतीने द्यावं लागतं. मग आपण इन्कम कुठून अर्न केलं, इन्कम अर्न केलं तर आपण इंटरेस्टच्या माध्यमातून, पण कुठून, लोन्स अँड ॲडव्हान्सेस मायनस जे काही आपलं सेव्हिंग अकाउंटमध्ये इंटरेस्ट आपण जे काही आपल्याला मिळालं, म्हणजे बँकनं आपल्याला दिलं, एफ डीमध्ये दिलं, आर डीमध्ये दिलं, ते मायनस करायचे. म्हणजे ते झाले मायनस इंटरेस्ट एक्सपेन्सेस. काय, इंटरेस्ट एक्सपेन्सेस अपॉन टोटल जे काही लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत किंवा ॲव्हरेज अर्निंग आहे. ओके, त्याला आपण नेट इंटरेस्ट मार्जिन असं म्हणत असतो. सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झाल्यास नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे जे काही आपण इन्कम इंटरेस्टच्या माध्यमातून कमवतो आणि त्याच्यामधून मायनस करतो, जे काही आपल्याला जे सेव्हिंग अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटवर, एफ डीवर, आर डीवर जे काही इंटरेस्ट आपण बँकला आपल्याला पे करावं लागतं, म्हणजे बँकेसाठी ते झालेले काय एक्सपेन्सेस, इंटरेस्ट थ्रू झालेले एक्सपेन्सेस, ते आपण त्याच्यामधून मायनस करतो. कशामधून, इन्कम जे काही आपण अर्न केलं होतं इंटरेस्ट थ्रू, त्याच्यामधून हे इंटरेस्ट जे काही पे केलं बँकनं ते मायनस करतो अपॉन जे काही ते ॲव्हरेज अर्निंग आहे बँकेची, त्याला आपण ओव्हरऑल आपण नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणत असतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की नेट इंटरेस्ट मार्जिन कशाला म्हणायचं. जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मला कळू द्या की तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला नाही. आता तिसरं आहे ई केवायसी. सर तुम्ही शिकवलं होतं ना, नाही बाळा, ते सी केवायसी होतं, ते सेंट्रलाइज केवायसी होतं. काय, सेंट्रलाइज केवायसी होतं. हे वेगवेगळ्या प्रकार आहेत केवायसी बरं का. आणि व्हाय केवायसी इज डन, इट इज अ, बघा, ई केवायसी म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक केवायसी. काय, इलेक्ट्रॉनिक केवायसी. ई केवायसी इज अ डिजिटल पेपरलेस वे टू व्हेरीफाय पर्सन्स आयडेंटिटी अँड ॲड्रेस. आपण काय करतो, ई केवायसी थ्रू काय करत असतो, पर्सनची आयडेंटिटी किंवा पर्सनचा ॲड्रेस व्हेरीफाय करत असतो. कॉमनली युझिंग आधार. काय, आपण त्यासाठी काय करतो, कॉमनली कुठला डॉक्युमेंट यूज करतो, तो आधार. इन इंडिया बाय लिंकिंग बायोमेट्रिक डेटा ओटीपी किंवा आणि आपला जो काही आपण काय करतो त्याच्या थ्रू आपला जो काही बायोमेट्रिक आहे बायोमेट्रिक मॅच करतो किंवा ओटीपी थ्रू आपण काय करतो, व्हेरीफाय करतो की खरंच तोच कस्टमर आहे का. तर याला काय म्हणत असतो आपण, ई केवायसी. ई केवायसी इट इज अ डिजिटल पेपरलेस वे टू व्हेरीफाय पर्सन्स आयडेंटिटी अँड ॲड्रेस कॉमनली युझिंग आधार इन इंडिया बाय लिंकिंग बायोमेट्रिक डेटा ऑर ओटीपी. ओके, त्याला आपण ई केवायसी म्हणत असतो. सर आता याचे ॲडव्हान्टेज काय, ई केवायसी जे काही ई केवायसी करतो त्याचे काही जरी ॲडव्हान्टेज असतील ना, हां बघा, बिलकुल त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. तेव्हाच आपण त्याला ई केवायसी किंवा आपण नेहमी ई केवायसी करत राहतो. ओके, बघा, प्रिव्हेंटिंग फायनान्शियल क्राईम. जे काही फायनान्शियल क्राईम होत राहते त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. सच एज मनी लॉन्ड्रिंग आपण प्रिव्हेंट करतो, टेरर फायनान्सिंग प्रिव्हेंट करतो आणि इनहान्स सिक्युरिटी वाढवतो. सर आता हे मनी लॉन्ड्रिंग काय भानगड आहे. बघा, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, जेव्हा आपण ब्लॅक मनी असते, ब्लॅक मनीचं कन्व्हर्जन हे व्हाईट मनीमध्ये करत असतो. काय, ब्लॅक मनीचं कन्व्हर्जन व्हाईट मनीमध्ये करत असतो, त्याला आपण मनी लॉन्ड्रिंग म्हणत असतो. काय, ब्लॅक मनीचं कन्व्हर्जन जे काही समजा इलिगल सोर्सेसपासून कमवलेलं पैसा आहे त्याला आपण व्हाईट करतो, म्हणजे लिगल करन्सीमध्ये आणतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, मनी लॉन्ड्रिंग म्हणत असतो. तर हे तुम्हाला ॲडव्हान्टेज पण लक्षात ठेवायचे काय आहेत ॲडव्हान्टेज वगैरे. काय, मनी लॉन्ड्रिंग आहे, टेरर फायनान्सिंग आहे आणि इनहान्स सिक्युरिटी. याला काय, या मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंगला आपण काय करतो, प्रिव्हेंट करतो आणि सिक्युरिटीला काय करतो, इनहान्स करत असतो बाय थ्रू, कशा थ्रू, ई केवायसीच्या थ्रू. त्याला आपण ई केवायसी म्हणतो. आणि ही का करतो तर त्याचे काही ॲडव्हान्टेज आहे म्हणून आपण ते करत असतो. आता तुम्हाला विचारतील टाईप्स ऑफ ई केवायसी किती टाईपचे आहेत, 3 प्रकारचे आहे, हाय रिस्क, मिडियम रिस्क आणि लो रिस्क. जर का हाय रिस्क कस्टमर असेल तर 2 वर्षातून एकदा करायला कंपल्सरी, 2 वर्षाला आपल्याला ई केवायसी करायची आहे. जर का मिडियम रिस्क कस्टमर असेल तर 8 वर्षामध्ये एकदा करायची आहे, म्हणजे प्रत्येक 8 वर्षाला त्याची ई केवायसी करायची आहे. आणि जर का लो रिस्क कस्टमर असेल तर प्रत्येक 10 वर्षाला आपल्याला त्याची केवायसी करायची आहे, ई केवायसी करायची आहे. त्याला हे एक क्लासिफिकेशन आहे. हे तुम्हाला जनरली नाही, मोस्ट ऑफ द मुलांना हे विचारतील. त्यानंतर आहे मूल अकाउंट. आता हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला विचारला होता कशामध्ये, म्यूल अकाउंट विचारला होता मला LBO मध्ये, लोकल बँक ऑफिसर, बँक ऑफ बडोदामध्ये विचारला होता की म्यूल अकाउंट म्हणजे काय. तर म्यूल अकाउंटमध्ये इट इज अ बँक अकाउंट यूज बाय क्रिमिनल्स टू रिसीव ट्रान्सफर मनी दॅट वॉज स्टोलन फ्रॉम इलिगल ॲक्टिव्हिटीज लाईक स्कॅम आणि फ्रॉड. जे काही स्कॅम आणि फ्रॉड करून जे काही पैसा कमवलेला आहे किंवा चोरी केलेला आहे तो काय करतात, ते त्या अकाउंटमध्ये टाकतात आणि त्याला काय करतात, लिगल करायचा प्रयत्न करतात. त्याला म्यूल अकाउंट म्हणत असतात. काय, म्यूल अकाउंट असं म्हणत असतात. आय होप तुम्हाला समजत असेल की म्यूल अकाउंट म्हणजे काय. असं बँक अकाउंट जे क्रिमिनल यूज करतात, कशासाठी, त्याच्या मनी त्याच्यामध्ये घ्यावा, रिसीव्ह करावा आणि ट्रान्सफर करावा
असा मनी जो की इलिगल सोर्सेसपासून इलिगल ॲक्टिव्हिटीजपासून त्याने कमवलेला आहे आणि त्या अकाउंटचा यूज करून ते काय करतात, त्या मनीला व्हाईट मनी कन्वर्ट करत असतात. त्याला आपण म्यूट अकाउंट असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की ही एक स्लाईड खूप महत्त्वाची स्लाईड होती. त्याच्यावर तुम्हाला मोस्ट ऑफ द स्टुडंटला क्वेश्चन विचारतील. ही स्लाईड माझ्याकडून सुटली होती. बघा, मला जर ही स्लाईड तुम्हाला द्यायची नसती तर मी कंटेंटमध्ये टाकली नसती आणि माझा काही बेनिफिटही नाही याच्यामधून की मी ही स्लाईड ॲड करतो तुम्हाला तुम्ही पैसे पे कराल किंवा माझी बॅच परचेस होणार, असा काही बेनिफिट नाही. पण याचा पर्पज, या पूर्ण बॅचचा फक्त पर्पज हा आहे की जे स्टुडंट अफोर्ड करू शकत नाही त्यांनी बॅच करावी आणि ज्या स्टुडंटचे कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा सर्व स्टुडंट आणि अफोर्ड करू शकत नाही म्हणजे अफोर्ड करू शकत नाही त्या स्टुडंटसाठी तर आहेच, पण ही सर्व स्टुडंटसाठी आहे जे स्टुडंट इंटरव्ह्यूचे म्हणजे इंटरव्ह्यूला आहेत, कशाच्या RRB POच्या RRB SOच्या इंटरव्ह्यूला आहेत, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मॅक्झिमम मार्क इंटरव्ह्यूमध्ये यावेत. ओके, त्यासाठी ही बॅच आहे आणि फ्रीमध्ये कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. अजून भरपूर साऱ्या आहेत कन्सेप्ट आहेत, ते मी आता नाही पॉसिबल नाही माझ्याकडून घेणं, तर तुम्ही ते तुमच्याकडे करून घ्या. मी तुम्हाला ते सांगितलं ॲडिशनल कन्सेप्ट काय काय आहेत. आता मला असं वाटतं की याच्यामध्ये मी काहीच असं सोडलं नाही जे की अपूर्ण राहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं काही मॅक्झिमम कंटेंट प्रोव्हाइड करायचं ते केलेलं आहे. थोडेफार गोष्टी आहेत त्याचं मला ओरली सांगून दिले की काय काय करायचं आहे ते पण सांगितलं आहे. याच्या व्यतिरिक्त आहेत काही गोष्टी, पण ते आता मी नाही करू शकणार कवर. तर त्यासाठी आता तुम्हाला त्यासाठी वेट करायचं काम, म्हणजे वेट करावं लागेल तुम्हाला, त्या बॅचसाठी वेट करावं लागेल. पण आय होप तुम्हाला त्यासाठी अशी वेळ तुमच्यावर येऊच नाही की तुम्ही त्या बॅचसाठी वेट करावा. कारण तुमचं सिलेक्शन जे आहे, याच जे काही RRB PO RRB SO जे काही वॅकन्सीज आहेत, जेवढ्या काही वॅकन्सी आहेत, असं तर होणार नाही की सगळ्याचं सिलेक्शन होणार, पण जेवढे काही स्टुडंट आपले लेक्चर बघतात त्यांचं मॅक्झिमम स्टुडंटचं सिलेक्शन व्हावं अशी आशा करतो. आणि आपलं जे काही आता लास्ट मोमेंटचा एक टॉपिक आहे तो आपण त्याला एक सुरुवात करूयात. तो आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही शिकवलं त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता, पर्सनल डाऊट विचारू शकता किंवा कमेंटमध्ये टाकू शकता की सर हा कन्सेप्ट आम्हाला समजला नाही. आता आपण बघूयात मॉनिटरी पॉलिसी कमिटी. मॉनिटरी पॉलिसी कमिटी, सर मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही कधी लॉन्च झाली होती? तर ही 2016मध्ये लॉन्च झाली होती. 2016मध्ये ही लॉन्च झाली होती. सर आता याचा पर्पज काय, मॉनिटरी पॉलिसी कमिटी आणण्याचा पर्पज काय? तर याचा मेन पर्पज आहे की इंडियामध्ये जे काही इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशनवर फोकस करणं, म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल करणं म्हणा किंवा इन्फ्लेशन वाढवणं, हे दोन्ही पण आहे. इन्फ्लेशन कंट्रोल करणं आणि इन्फ्लेशनला सोबत मेंटेन ठेवणं, ह्या दोन्ही कामं याचे आहेत. मेन पर्पज याचा आहे की इन्फ्लेशन जे काही ते कंट्रोल करणं आणि त्याला मेंटेन ठेवणं, हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं मेन काम आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय काम आहे सर? तर सस्टेनेबल ग्रोथ ही इंडियाची झाली पाहिजे. म्हणजे जी काही ग्रोथ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे, इकॉनॉमीची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. हे दोन मेन प्रामुख्याने त्याचे उद्देश आहेत. काय? इन्फ्लेशन कंट्रोल करणं आणि सोबत इकॉनॉमीची ग्रोथ झाली पाहिजे याच्यावर फोकस करणं, हा मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा उद्देश आहे, मेन पर्पज आहे. बरं, आता याच्यामध्ये थोडेसे टेक्निकल टर्म आहेत बरं का मित्रांनो, तुम्हाला अगोदर सांगतो. याच्यामध्ये थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत, त्या थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत. टर्म जे आहेत ते थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत, तर थोडं तुमच्या वेळी थोडंसं ॲडजस्ट करा. आपल्याकडं आणि बोर्ड पण नाही आहे, काय डिजिटल बोर्ड पण नाही ज्याच्यामध्ये मी आपलं 2-way कन्व्हर्सेशन होईल आणि तुमचे डाऊट जे येतील ते तुम्ही विचारू शकाल. आणि जर समजा म्हणजे जी मजा त्या बोर्डवर येते, म्हणजे जे काही डिजिटल बोर्ड आहे त्या बोर्डवर येते, ती मजा किंवा त्या पद्धतीचं टीचिंग हे जे आहे आपण हे लॅपटॉपवर नाही करू शकत. आणि तरी पण मी माझा 100% देतो तुम्हाला. जेवढं मॅक्झिमम पॉसिबल माझ्याकडून होतं किंवा किती चांगल्या प्रकारे मी डिलिव्हर करू शकतो तेवढं मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करत आहे. आय होप तरी तुम्हाला म्हणजे जे काही मी डिलिव्हर केलं आत्तापर्यंत कंटेंट, जे काही तुम्हाला कन्सेप्ट शिकवले ते समजले असतील, चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर नसतील समजले एखाद्या वेळेस तर तुम्ही मला कधी पण कॉल मेसेज करू शकता. या कंटेंटबद्दल मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. बरं, आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे काय बघा. द प्रोसेस बाय विच सेंट्रल बँक मॅनेजेस द मनी सप्लाय, क्रेडिट अवेलेबिलिटी आणि इंटरेस्ट रेट टू अचीव मॅक्रो इकॉनॉमिक गोल्स अँड टू कंट्रोल इन्फ्लेशन आणि सपोर्टिंग सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ. जर समजा तुम्हाला विचारलं सर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, सर मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे अशी कमिटी जी काय करते, इंडियाच्या इन्फ्लेशनवर फोकस करते, कंट्रोल करते आणि सोबत सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथवर फोकस करते. एवढंही तुम्ही आन्सर सांगितलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता ही जशी डेफिनेशन नाही सांगितली तरी चालते. तुम्ही फक्त एवढं म्हणा सर याचा मेन फोकस जो असतो तो इन्फ्लेशन कंट्रोल करण्यावर असतो, सोबत इकॉनॉमीची ग्रोथ आहे त्याच्यावर, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर याचा मेन फोकस असतो मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा. ओके, एवढंही सांगितलं तरी मोर दॅन इनफ आहे. बरं, त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तुम्हाला विचारतील. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर प्राईस स्टॅबिलिटी,
इकॉनॉमिक ग्रोथ आणि लो एम्प्लॉयमेंट कमी झालं पाहिजे. हे जे आहे मेन फोकस याच्यावर करतं. बरं, आता आपण मेन मुद्द्याला हात घालूयात. याच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये काही आहेत क्वालिटेटिव्ह टूल्स आहेत, काही क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत. तर याच्यावर आपण फोकस करूयात, बघूयात काय कुठले क्वालिटेटिव्ह टूल्स आहेत आणि कुठले क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत. तर बघा, हे आहेत क्वांटिटेटिव्ह टूल्स. बघा, क्वांटिटेटिव्ह टूल्स त्याचे काही हे इन्स्ट्रुमेंट आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट म्हणतो, काही आहेत इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट. काही आहेत डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट, काही आहेत इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये CARR कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतो, त्याला काय कॅश रिझर्व्ह रेशो. आणि एक आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. एक आहे कॅश रिझर्व्ह रेशो आणि दुसरा आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आणि रिफायनान्स फॅसिलिटी मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, रिफायनान्स फॅसिलिटी कशाला म्हणायचं. बरं, इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये रेपो रेट, बँक रेट, MSF, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन, टर्म रेपो, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. तुम्ही काय सांगायचं याच्यामध्ये, एवढं सांगायचंच नाही, हे सांगूच नका, टर्म रेपो पण सांगू नका, तुम्ही एवढं सांगा. आणि हे सध्या आपल्याला गरज पण नाही म्हणून मी तुम्हाला एवढं जास्त डिटेल सांगणार पण नाही. सर लेक्चर घेत आहे मी. मित्रांनो वेट करा, 1 मिनिट वेट करा. सॉरी या मित्रांनो, थोडंसं रूमवर आलो होतो, कोणतरी एक मित्र आला होता, त्याला सांगितलं लेक्चर घेत आहे म्हणून. ओके, तो दरवाजा खटकवत म्हणजे काय म्हणतो खटकवत होता म्हणून मला जाणं पडलं, त्याला सांगितलं तरी ऐकायला गेलं नाही. ओके, बरं वापस या. आपण कुठं आहे इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट, डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट आहेत आणि इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट आहेत. तुम्हाला फक्त याच्यामध्ये दोन सांगा, कॅश रिझर्व्ह रेशो आणि SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. इनडायरेक्टमध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, MSF, ओपन मार्केट ऑपरेशन, टर्म रेपो आणि मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये एवढं जास्त डिटेल सांगू नका, किंवा याच्यावर टर्म रेपो आणि मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम याच्यावर जास्त फोकस करू नका. या 2 टर्मवर हे आपण डिटेलमध्ये नंतर बघू कधीतरी आपल्या बँकेवरच्या कोर्समध्ये. तुम्ही फोकस करा सध्या इथं. तुम्हाला याच्यावरच क्वेश्चन जास्त विचारतील, कशावर, रेपो रेट काय, बँक रेट काय, MSF काय, रिव्हर्स रेपो रेट काय आणि ओपन मार्केट ऑपरेशन काय. ओके, तर आपण बघूयात. पहिले आपण स्टार्टिंग करूयात कॅश रिझर्व्ह रेशोपासून. काय आहे नेमकं कॅश रिझर्व्ह रेशो. बघा, कॅश रिझर्व्ह रेशो कशाला म्हणायचं. कॅश रिझर्व्ह रेशो इज द पर्सेंटेज ऑफ बँक्स टोटल डिपॉझिट दॅट मस्ट बी केप्ट बँक्स आउट ऑफ बँक्स, म्हणजे बँकच्या डेफिनेशन म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो इज द पर्सेंटेज ऑफ बँक्स टोटल डिपॉझिट दॅट मस्ट बी केप्ट ॲज अ कॅश विथ RBI. ही डेफिनेशन थोडीशी चुकलेली आहे. ओके, चुकलेली आहे म्हणजे जे काही NDTL आहे, इथं समजून सांगतो मी तुम्हाला. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, डेफिनेशन मी चेंज करून ॲड करेल त्याच्यामध्ये, किंवा मग तुमच्या तुम्ही सर्च करून घ्या. ओके, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, तर समजा बँकमध्ये डेलीचे ऑपरेशन कॅरी आउट झाले, काय बँकचे डेलीचे ऑपरेशन जे काय आहेत ते कॅरी आउट तुम्ही केले. तुम्ही आता ऑफिसर आहात, कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, समजा आजचा दिवस आहे, तुम्ही बँकमध्ये गेल्यानंतर दिवसभर तुम्ही काम केलं, जे काही यामध्ये डिपॉझिट आले, काही विड्रॉल झालं, टोटल जे काही ऑपरेशन व्हायचे, कॅशचे ट्रान्झॅक्शन व्हायचे ते झाले. बरं, मग आता बँकमध्ये ॲट द एंड ऑफ द डे बँकमध्ये 100 रुपये उरले. बँकमध्ये 100 रुपये उरले, त्याला आपण म्हणत असतो नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. काय, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. ॲट द एंड ऑफ द डे जो काही पैसा बँकमध्ये उरतो त्याला आपण नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी म्हणत असतो. बरं सर, आता कॅश रिझर्व्ह रेशो, आता कन्सेप्ट आहे कॅश रिझर्व्ह रेशो. तर जो काही कॅश रिझर्व्ह रेशो आहे त्याला सध्याचा करंटली कॅश रिझर्व्ह रेशो आहे 3%. किती, 3%. सध्याचा कॅश रिझर्व्ह रेशो किती आहे, 3%. आता बँकांना काय करावं लागतं, याचा कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये बँकांना आता एंड ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या शेवटी जे काही आपण EOD म्हणत असतो, एक EOD नावाचा कन्सेप्ट असतो, EOD एंड ऑफ द डे बँकमध्ये प्रत्येक बँकला करावं लागतं एंड ऑफ द डे. ओके,
सर्व ऑपरेशन झाल्यानंतर एंड ऑफ द डे करावं लागतं, ईओडी करावं लागते. बरं, त्याच्या अगोदर बँकमध्ये किती रुपये आलेले, किती रुपये उरले, 100 रुपये. त्याला आपण म्हणलं नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. त्याला काय म्हणलं, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. बरं, मग आता या 100 रुपयापैकी काय, या 100 रुपयापैकी 3%, किती, 3% म्हणजे 3% कॅश रिझर्व्ह रेशो, कॅशच्या फॉर्ममध्ये काय, फक्त कॅशच्या फॉर्ममध्ये बँकेला काय करावं लागतं, हे आरबीआयकडे ठेवावं लागते. काय, बँकेला काय करावं लागते, आरबीआयकडे ठेवावं लागते. म्हणजेच या 100 रुपयापैकी 3 रुपये काय, 3 रुपये हे बँकेला आरबीआयकडे ठेवायचे आहेत ॲट द एंड ऑफ द डे. त्याला आपण म्हणत असतो कॅश रिझर्व्ह रेशो. काय, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे बँकमध्ये एनडीडीएल जे काही उरलं ॲट द एंड ऑफ द डे त्याचा सर्टन अमाऊंट, त्याची सर्टन पर्सेंटेज बँकला कॅशच्या फॉर्ममध्ये आरबीआयकडे ठेवावं लागत असते. त्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणत असतो. काय, त्याला आपण म्हणत असतो कॅश रिझर्व्ह रेशो. बरं सर, मग आता याला कॅश रिझर्व्ह रेशो आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे सर. मग आता हे वर्क कसं करतं म्हणजे जे काही आपण हे बघतो काय, जे काही आपण इन्फ्लेशन डिप्लेशन कंट्रोल करतो, मग त्यामध्ये हे कसं वर्क करतं. आय होप हे जे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं ते कळालं असेल की कॅश रिझर्व्ह रेशो नेमका कशाला म्हणायचं. ओके, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे जे काही मनी आपल्याला ॲट द एंड ऑफ द डे बँकमध्ये राहते, जे काही मनी उरते त्याचा सर्टन पर्सेंटेज आपल्याला आरबीआयकडे ठेवावं लागत असते कॅशच्या फॉर्ममध्ये. त्याला आपण काय म्हणत असतो, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणत असतो. सर, हा कॅश रिझर्व्ह रेशो कशा प्रकारे वर्क करतो इन्फ्लेशन कंट्रोल करण्यामध्ये किंवा लिक्विडिटी बँकमध्ये टाकण्यामध्ये. बघा, आता बँककडे एनडीटीएल होतं 100 रुपये, बँकनं काय केलं, 3% ठेवलं आरबीआयकडे. किती ठेवलं, 3% ठेवलं आता आरबीआयकडे. आता आरबीआयला काय करायचं आहे की मार्केटमधली काय करायची, मार्केटमध्ये जी एक्सेस लिक्विडिटी झाली, समजा एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये आहे, मार्केटमध्ये खूप जास्त पैसा अवेलेबल आहे आणि त्या कारणानं मार्केटमध्ये इन्फ्लेशन झालेलं आहे. आता सर इन्फ्लेशन तुम्ही कसं काय म्हणता, इन्फ्लेशन एक्सेस लिक्विडिटी आहे, इन्फ्लेशन झालं आहे. बघा, तुमच्याकडे पैसा आहे, समजा 10 मित्र आहात तुम्ही, 10 मित्र आहेत, 10 मित्र आहात तुम्ही, सगळ्याकडे वेगवेगळा खूप सारा पैसा आहे म्हणजे एक्सेस लिक्विडिटी आहे. मग तुम्ही तुमच्या डिमांड वेगवेगळे आहेत, तुम्ही काय केलं, वेगवेगळ्या सर्व्हिसेस, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोडक्ट परचेस केले. असेच भरपूर लोकांकडे मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे, मग ते काय करतील, वेगवेगळ्या प्रोडक्ट सर्व्हिसेस खरेदी करतील. आणि जर ते खरेदी करतील तर त्याची डिमांड वाढेल. कशाची, मार्केटमध्ये जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याची डिमांड वाढेल. डिमांड जर वाढली तर काय होईल, त्याची डिमांड वाढल्यावर काय होईल, प्राइसेस पण वाढतील. म्हणजे काय होईल, मार्केटमध्ये काय होईल, इन्फ्लेशन येईल. बरं सर, मार्केटमध्ये एक्सेस लिक्विडिटी आहे, सध्या मार्केटमध्ये एक्सेस लिक्विडिटी आहे, इन्फ्लेशन झालेलं आहे. आरबीआयला ते कंट्रोल करायचं आहे. काय, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे, मार्केटमधलं इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. मग आरबीआय काय करते, ही जी एक्सेस लिक्विडिटी आहे, इथं आरबीआयचा हे काय होता, कॅश रिझर्व्ह रेशो 3% होता. मग आरबीआय काय करते, कॅश रिझर्व्ह रेशो 3% आहे ना, हो. बँकेला 100 रुपये एनडीटी होतं, 3% आरबीआयकडे ठेवलं होतं. बँकेकडे 97 रुपये अमाऊंट उरली होती. किती, 97 रुपये अमाऊंट उरली होती, ज्याच्यामधून बँक काय करत होती, काही SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो 18% काढून ठेवत होती आणि रिमेनिंग अमाऊंट जी काही उरेल समजा ती मग मार्केटमध्ये वाटत होती. पण आता काय झालं, बँकेकडे किती सध्या उरलेले रुपये किती आहेत, 97 रुपये आहेत. हे SLR सध्या कन्सिडर नका करू, SLRचा कन्सेप्ट मी SLRच्या वेळेस सांगेल. आता बँकेकडे उरलेले किती आहेत, 97 रुपये, कारण 3 रुपये आणि आरबीआयकडे ठेवले आहेत. मग 97 रुपये ती मार्केटमध्ये देऊ शकते असं कन्सिडर करा बरं का. 97 रुपये ती मार्केटमध्ये देऊ शकते कारण तिच्याकडे 97 रुपये उरलेले आहेत. बरं, मग आता आरबीआय काय करते, एक्सेस लिक्विडिटी मार्केटमधून ॲब्झॉर्ब करायची. आरबीआयला काय करायचं, जी काही एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये झाली ती ॲब्झॉर्ब करायची. मग आरबीआय काय करते, हा कॅश रिझर्व्ह रेशो काय करते, 4% करते, वाढवते. मग काय करते, इन्क्रीज करते. काय करते, कॅश रिझर्व्ह रेशो जो काय ते इन्क्रीज करते. मग आता काय झालं, कॅश रिझर्व्ह रेशो इन्क्रीज झाला, 4% केला, 3%वरून 4% केला. बँकेकडे पहिले एनडीटीएल होतं 100 रुपये, आता बँकेकडे कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये 4% बँकेकडनं काय केलं, आरबीआयकडे अमाऊंट ठेवली. मग 4% जर अमाऊंट बँकेकडे ठेवली तरी जर डिफरन्स आला 1 रुपयाचा, म्हणजे 1 रुपयाचा डिफरन्स आला तर बँकेकडे अवेलेबल क्रेडिट आलं 96 रुपये. तर 96 रुपये क्रेडिट बँक काय करू शकते, आता मार्केटमध्ये फक्त किती रुपये टाकू शकते, 96 रुपयेच टाकू शकते. पहिले अगोदर काय करायची, 97 रुपये टाकू शकत होती, पण आता ती काय करते, फक्त 96 रुपयेच मार्केटमध्ये टाकू शकते. जर 96 रुपयेच मार्केटमध्ये टाकू शकते तर ही काय एक्सेस लिक्विडिटी म्हणजे बँकमध्ये टाकू शकते. तर ही एक्सेस अगोदर काय होतं की खूप सारा पैसा जायचा, कारण की 97 रुपये जायचं ना, अगोदर मार्केटमध्ये 97 रुपये जात होते, त्याऐवजी मार्केटमध्ये 96 रुपये जात आहेत. तर 96 रुपये जर मार्केटमध्ये जात आहेत तर मार्केटमध्ये लिक्विडिटी जी आहे, लिक्विडिटी मार्केटमधली ही जी आहे ती कमी होत आहे. आणि कमी होत आहे याचा अर्थच काय की मार्केटमधली लिक्विडिटी जर का कमी झाली तर लोकांच्या डिमांड कमी होतील.
डिमांड जर का कमी झाली तर गुड्स अँड सर्व्हिसेस कमी खरेदी करतील आणि गुड्स अँड सर्व्हिसेस जर का कमी खरेदी केल्या तर मार्केटमधले जे काही गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राइसेस आहेत त्या प्राइसेस कमी होतील. तर अशा पद्धतीनं काय होते, इन्फ्लेशन कंट्रोल होत असते. आय होप तुम्हाला समजलं असेल की कॅश रिझर्व्ह रेशो कशा प्रकारे वर्क करतो, बँक आरबीआय कशा प्रकारे कशा प्रकारे याला मॅनेज करते, कशा प्रकारे वाढवते, कशा प्रकारे कमी पडते. आता हे झालं आपण इन्फ्लेशन कंट्रोल केलं. काय केलं आपण? इन्फ्लेशन कंट्रोल केलं. कशा थ्रू? आपण काय केलं? कॅश रिझर्व्ह रेशो वाढवला. आरबीआयने काय केलं? कॅश रिझर्व्ह रेशो वाढवला आणि एक्सेस लिक्विडिटी काय केली? मार्केटमधली ॲब्झॉर्ब केली. बरं, इन द सेम वे तशाच पद्धतीनं काय असते? फक्त उलट असते. सेम मेकॅनिझम सेम, फक्त काय की कॅश रिझर्व्ह CRR हे वाढवण्याच्या ऐवजी काय करते? आरबीआय घटवते म्हणजे काय? समजा 3% आहे, 3% वरून 2% वर आणला तर मार्केटमध्ये इथं 97 रुपये जात होते तर त्याच्याऐवजी मार्केटमध्ये 98 रुपये द्यायला लागले. हाच फरक असतो फक्त की कॅश रिझर्व्ह. आता तुम्हाला हा कन्सेप्ट समजला की आपण मार्केटमध्ये म्हणजे आरबीआय मार्केटमध्ये लिक्विडिटी ॲब्सॉर्ब कशी करते कॅश रिझर्व्ह रेशो वाढून. तर त्याच प्रकारे जी काही लिक्विडिटी आहे ती कमीसुद्धा म्हणजे कमी केली मार्केटमधली, त्याच पद्धतीने ती वाढवते. कशा पद्धतीनं? तर कॅश रिझर्व्ह रेशोला काय करते? कमी करते. तर हाय होप तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे तो समजला असेल की कॅश रिझर्व्ह रेशो वाढवल्यानं काय होते आणि कॅश रिझर्व्ह रेशो कमी केल्यानं काय होते. तर समजा आरबीआयनं कॅश रिझर्व्ह रेशो वाढवला तर जी काही एक्सेस लिक्विडिटी आहे ती मार्केटमध्ये ॲब्सॉर्ब होते आणि इन्फ्लेशन कंट्रोल होते. जर समजा कॅश रिझर्व्ह रेशो कमी केला तर एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये जाते आणि एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये गेल्यानंतर हे इन्फ्लेशन थोडंसं वाढू शकते. ओके, म्हणजे वाढते. तुम्हाला हे कॅश रिझर्व्ह रेशो काय आहे हे समजलं असावं. आता त्यानंतर आपण बघूयात लिक्विडिटी कव्हरेज, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. काय स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आता हे एक आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. सर हे काय? आता आपण बघितलं होतं NDTL 100 रुपये होतं. NDTL किती होतं? 100 रुपये. बरं, आरबीआयने काय केलं? यातला CRR काढून ठेवला. किती? पहिले किती होतं आपला CRR? 3%. CRR आरबीआयकडे ठेवला. आरबीआयकडे CRR काढून ठेवला 3%. बरं, आता सध्याचा स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो किती आहे? 18%. मग आपल्याला बँकला काय करावं लागते? यातले 18% काढावं लागते. काय साईडला काढून ठेवावं लागते. बँकला 18% साईडला काढून ठेवावं लागते. 18%. मग हे झाले 18 रुपये. अगेन किती? SLR झाले 18 रुपये. आता हे आहे SLR. किती आहे? 18%. मग हा 18% हा बँकेकडे स्वतःकडे ठेवावा लागते. काय बँकेकडे स्वतःकडे ठेवावं लागते. काय हा पैसा SLR मध्ये. ओके, बरं, आता हा CRR झाला, हा SLR झाला. CRR होता 3% आणि SLR होता 18%. मग आता ही टोटल अमाऊंट किती झाली? टोटल अमाऊंट झाली 21%. म्हणजे 21%. आता 100 रुपयामधले 21 रुपये मायनस केले. 21 रुपये मायनस केले म्हणजे 21 रुपये मायनस करावं लागतात बँकला. 21 रुपये मायनस करावं लागतात कारण की हा आरबीआयकडे कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये आरबीआयकडे पैसे ठेवावा लागतो आणि SLR मध्ये स्वतःकडे पैसे ठेवावा लागतो. किती पर्सेंट? 18%. बरं, हे आता 18% झाले. मग 18% झाले तर ही किती टोटल किती अमाऊंट झाली? आपली 100 रुपये होती. 100 म्हणून 21% टोटल अमाऊंट पकडली आपण CRR आणि SLR म्हणून 21%. तर हे जे काही आता 79 रुपये उरले. काय 79 रुपये उरले त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला मी सांगितलं तुम्हाला ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट म्हणलं होतं. काय ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट हे मार्केटमध्ये ते देऊ शकते. किती? हे ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट बँक काय करू शकते? मार्केटमध्ये देऊ शकते. बरं, म्हणजे लोनच्या फॉर्ममध्ये देऊ शकते. बरं, आता SLR हे कसं वर्क करतं? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय? तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे याच्यामध्ये बँकेला काय करावं लागतं? आरबीआय स्वतःकडे 18% पैसा ठेवावं लागतं. स्वतःकडे 18% पैसा ठेवावा लागतो. त्याला आपण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणत असतो. कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये आरबीआयकडे ठेवावा लागत होता आणि SLR मध्ये आपल्याकडे SLR मध्ये स्वतःकडे बँकेकडे ठेवावं लागतं. सर हा कशासाठी ठेवावं लागतं? तर हा इमर्जन्सी फंड म्हणून ठेवावं लागतं. काय इमर्जन्सी फंड म्हणून ठेवावं लागतं? जर काही एखाद्या वेळेस इमर्जन्सी कंडिशन आली, मार्केटमध्ये एखादी पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आणि त्यामुळं खूप सारा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मार्केटमध्ये एक चाओस क्रिएट झाला, तर त्या कंडिशनमध्ये इमर्जन्सी सिच्युएशन आली की नाही बाबा खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या, तर त्या केसमध्ये आपल्याला ते एक सेफ्टी मेजर्स म्हणून आपल्याला कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो ठेवावा लागत असतो. तर कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये आपण बँकेकडे अमाऊंट ठेवतो आणि SLR मध्ये आपण कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये आपण आरबीआयकडे अमाऊंट ठेवतो आणि SLR मध्ये आपण स्वतःकडे बँकेकडे अमाऊंट ठेवत असतो 18% आणि CRR मध्ये 3%. हे चेंजेस म्हणजे चेंज होऊ शकते मॉनिटरी पॉलिसी कमिटीनुसार. ज्या काही 2 महिन्यामधून एकदा मॉनिटरी पॉलिसी कमिटी होत असते, तर त्यामध्ये हे चेंजेस होत राहतात. ओके, कमी जास्त ही होत राहते.
म्हणजे गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे, वाढवायचं आहे, त्याच्यावरही डिपेंड असते की काय करायचं, त्यांना ॲडजस्ट करायचं किंवा कमी करायचं, जास्त करायचं, त्यांच्यावर डिपेंड असते. बरं, आता SLR पण त्याच पद्धतीने वर्क करते. काय SLR सुद्धा, सॉरी SLR नाही, कॅश रिझर्व्ह रेशो. बरं, SLR पण त्याच पद्धतीनं वर्क करतं. कसं? बरोबर आहे. SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आता किती आहे? 18% आहे. आता बँकेला किती आहे? 18% आहे. किती आहे रे? 18% आहे. मग 18% 100पैकी त्याला आता सध्या 100पैकी 18 रुपये त्याच्याकडे स्वतःकडे ठेवायचे आहेत. मग हे स्वतःकडे ठेवायचे आहेत 18% म्हणजे 18 रुपये. तर हे बँक लोन म्हणून देऊ शकते का? नाही, लोन म्हणून हे वाटू शकत नाही. हे बँकेकडे स्वतःकडे ठेवावं लागतात एक सिक्युरिटी म्हणून. बरं, आता RBIने काय केलं? हे SLR 20% करून टाकला. काय केला? SLR 20% करून टाकला. मग 20% जर केला बँकेला 20 रुपये साईडला काढून ठेवायचे आहे. 100 रुपयातले 3% CRR आणि 20% हा. आता हे झाले 23. मग 23 झाले तसं राहिले 77. मग बँका करू शकते फक्त 77 रुपयेच मार्केटमध्ये टाकू शकते. कारण की SLR हा वाढवलेला आहे. SLR 2% वाढवल्यामुळं बँकेला ती जी 2%चा गॅप येतो, पहिले 79% देऊ शकत होती, आता त्याच्याऐवजी 77% बँक मार्केटमध्ये पैसे टाकू शकते. तर अशा पद्धतीने SLR थ्रू आपण कंट्रोल करू शकतो. बघा, हे तुम्हाला मी जे सांगितलं तुम्हाला समजलं असेल की बँक काय करू शकते, SLR वाढवू पण शकते, बँकेला ॲब्झॉर्ब करायची असेल लिक्विडिटी, आणि जर का हे टाकायची आहे, समजा लिक्विडिटी मार्केटमध्ये टाकायची आहे, तर SLR काय करेल? कमी करेल. SLR काय करेल? कमी करेल. जर समजा बँकला SLRच्या माध्यमातून लिक्विडिटी बँकमध्ये टाकायची आहे, तर SLR काय करेल? लिक्विडिटी वाढवायची असेल तर बँक काय करेल? SLR कमी करेल. आणि लिक्विडिटी कमी करायची असेल तर बँक काय SLR काय करेल? वाढवेल. तर हा त्याच्यामध्ये फरक आहे. सेम मेकॅनिझम आहे CRR आणि SLRच्या केसमध्ये. ओके, आता हे झालं SLR आणि CRR कसं वर्क करतं. आता त्यानंतर आपण बघूयात रेपो रेट. आपण काय बघूयात? रेपो रेट. आता रेपो रेट कसं काम करतं ते बघूयात. आता हे रेपो रेट म्हणजे काय? आता तुम्हाला मी एक टर्म सांगतो काही. रेपो रेट म्हणजे काय, बँक रेट म्हणजे काय, आणि एक मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आपण बघूयात काय काय कशा प्रकारे वर्क करते. मी रेपो रेट, काय रेपो रेट, बरं, रेपो रेट कशा प्रकारे वर्क करते बघा. एक आहे रेपो रेट, एक आहे बँक रेट आणि एक आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. काय? एक आहे बँक रेट, एक आहे रेपो रेट, एक आहे बँक रेट आणि एक आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. बरं, रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे काय? बघा, रेपो रेट म्हणजे काय? समजा ही आहे बँक, ही आहे RBI, ही आहे RBI, ही आहे बँक. रेपो रेट मध्ये काय करते? बँक काय करते? RBI कडून पैसे घेते. उसने म्हणतो बरं का, उसने किंवा याच्या म्हणजे आपण जसं की लोन घेतो त्याच पद्धतीने बँक काय करते? बँकला जेव्हा गरज पडते पैशाची तेव्हा बँक काय करते? रेपो रेटने यांच्याकडून RBI कडून पैसे घेते आणि त्याच्या बदल्यात कोलॅटरल ठेवते. काय? कोलॅटरल ठेवते. कोलॅटरलच्या बदल्यात आपण जसं लोन घेतलं की काय करतो? गव्हर्नमेंट लोन जर घ्यायचं असलं तर आपण काय करतो? कोलॅटरल ठेवतो, सिक्युरिटी गहाण ठेवतो. त्याच पद्धतीने काय करतात? बँक काय करतात? बँकला गरज आहे पैशाची, मग बँक काय करतात? RBI कडे पैसा हे आपला कोलॅटरल ठेवतात आणि RBI कडून पैसे घेतात. त्याला आपण आणि त्या रेटने, ज्या रेटने आपण पैसा घेतो त्याला आपण रेपो रेट म्हणत असतो. ज्या रेटनं बँक RBI कडून पैसे घेतात त्या रेटला काय म्हणतो आपण? रेपो रेट. त्याला रिपर्चेस रेट पण म्हणतात. काय? रिपर्चेस रेट. बरं, बँक ज्या रेटनं RBI कडून पैसे घेतात अगेन्स्ट कोलॅटरलच्या अगेन्स्ट पैसा घेतात RBI कडून, बॉरो करतात मनी, त्याला काय म्हणत असतो आपण? रेपो रेट. बरं, बँक रेट म्हणजे काय? सर बँक रेट पण ते सेमच आहे. काय? बँकमध्ये काय? बँक रेट म्हणजे काय? RBI म्हणजे बँक काय करतात? RBI कडून पैसे घेतात, पण हां, बँक काय करते? RBI कडून पैसा घेतो, बॉरो करते, RBI कडून काय करते? पैसा घेते, बॉरो करते. त्या रेटला आपण बँक रेट म्हणत असतो. पण हे जे असते हे 90 दिवसासाठी असते. काय? रेपो रेटवर आपण किती?
रेपो रेटवर आपण 90 दिवसापर्यंत पैसा घेतो, 90 डेज. ओके, रेपो रेटवर आपण 90 दिवसासाठी पैसा घेत असतो. बँक रेटवर आपण 90 दिवसापेक्षा जास्त जर का पैसा घ्यायचा असेल तर त्याला आपण बँक रेट म्हणत असतो. काय 90 दिवसापेक्षा जास्त जर का आपल्याला आरबीआयकडून पैसा घ्यायचा असेल त्याला आपण बँक रेट म्हणत असतो. एक मिनिट मला चेक करू द्या. बँक रेटबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे की असं कन्फ्युजन असं आहे की याच्यामध्ये कोलॅटरल ठेवतात की नाही. एकच मिनिट, आपल्या डेफिनेशनमध्ये दिलेलं असेल. नाही, हां, याच्यामध्ये कोलॅटरल नसतं. याच्यामध्ये कोलॅटरल नसतं. मी कन्फ्यूज होतो याच्यामध्ये. मला माहीत होतं की कोलॅटरल घेत नाहीत, पण मी कन्फ्यूज झालो म्हणून म्हटलं चुकीचं शिकवल्यापेक्षा एकदा चेक करून घेतलं बरं. याच्यामध्ये बँक रेट आहे, एक आहे रेपो रेट, एक आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि एक आहे बँक रेट. रेपो रेट, बँक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. एक मिनिट, मी थोडंसं या स्लाईडला चेंजेस करतो. दुसरी स्लाईड ॲड करूयात. आता अगोदर आपण रेपो रेटबद्दल बघितलं. रेपो रेट म्हणजे काय? जेव्हा एखादी बँक आरबीआयकडून पैसे घेते, ही आहे बँक, ही आहे आरबीआयकडून बॉरो करते पैसा, आणि कोलॅटरल त्याच्यामध्ये असतं. आणि हे 90 दिवसासाठी आपण घेत असतो. त्याला आपण, एखादी बँक पैसा घेते आरबीआयकडून 90 दिवसासाठी आणि त्या अगेन्स्ट कोलॅटरल ठेवते, त्याला आपण काय म्हणतो? रेपो रेट. बरं, हे झालं रेपो रेटबद्दल. दुसरं आहे बँक रेट. बँक रेट म्हणजे काय? बँक रेट म्हणजे सेम कन्सेप्ट. बँक काय करते? आरबीआयकडून पैसा घेते, पण आरबीआय 90 दिवसापेक्षा जास्त, काय 90 दिवसापेक्षा पैसा जास्त दिवसासाठी घेत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? बँक रेट. त्याला काय म्हणत असतो? बँक रेट. याच्यामध्ये विदाऊट कोलॅटरल, कोलॅटरल याच्यामध्ये नसतं. बरं, तिसरा आहे एमएसएफ. एमएसएफ म्हणजे काय? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. काय? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. बरं, याच्यामध्ये मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय? याच्यामध्ये पण हे जे दोन रेट आहेत ना, हे पेनल रेट असतात. कुठले? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बँक रेट. काय हे कुठले रेट आहेत रे? हे पेनल रेट आहेत. काय? पेनल रेट आहेत. सर कशा पद्धतीने पेनल रेट आहेत? तर पेनल रेट अशा पद्धतीने आहेत की जेव्हा बँक रेट एखादी बँक, समजा आता अज्यूम करा की सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. काय? सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. बरं, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियानं काय केलं? त्यानं अगोदर मी सांगितलं तुम्हाला कॅश रिझर्व्ह रेशो मेंटेन करायचा आहे, SLR मेंटेन करायचा आहे. तर ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया काय करत आहे की हे दोन्ही पण जे काही टूल्स आहेत हे मेंटेन करत नाही, किंवा हे जे सांगितलेल्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनपर्यंत वागत नाही. म्हणजे याचा कॅश रिझर्व्ह रेशो पण तेवढा मेंटेन करत नाहीत आणि SLR पण तेवढा मेंटेन करत नाहीत. मग बँक काय करते? आरबीआय काय करते? अशी बँक ओळखते जी की ह्या कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन फुलफिल करत नाहीत, आणि मग त्यांना काय करते? रेपो रेटच्या ऐवजी काय करते? बँक रेटनं पैसा देते. काय? बँक रेटनं पैसा देते. अशा केसमध्ये 90 दिवसासाठी, पण 90 दिवसाच्या नंतर जर का लॉंग टर्मसाठी पैसा पाहिजे असेल तर आपण बँक रेटनंच घेतो. बँक रेटनंच आरबीआय पैसा देते. पण समजा जर का काही बँक अशा असतील ज्या ह्या रेट मेंटेन करत नसेल, कुठल्या कॅश रिझर्व्ह रेशो, SLR, मग ही बँक काय करते? आरबीआय काय करते? याच्यावर पेनल रेट म्हणून हे रेट देतं. काय? या रेटनं पैसा देते, बँक रेटनं. तुम्ही काय करता? त्यांना सांगते की तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमचा कॅश रिझर्व्ह रेशो, SLR जो आहे तो मेंटेन करत नाहीत. त्यामुळं आम्ही काय करत आहोत? तुम्हाला रेपो रेटच्या ऐवजी बँक रेटनं पैसा देत आहोत, जो की रेपो रेटपेक्षा किती 0.25 बेसिस पॉईंट जास्त असतो. किती? 0.25 बेसिस पॉईंट हा जास्त असतो. रेपो रेटपेक्षा 0.25 बेसिस पॉईंट हा जास्त असतो. आता मला असं वाटते करंटचा जो काही रेपो रेट आहे तो 6% आहे, आणि 5.75 स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे, आणि MSF जी आहे ती 6.25% आहे. करंट रेट मला चेकच करू द्या, मी चेक नाही केले, म्हणजे माझं लक्ष नाही राहिलं त्याच्यामध्ये चेक करण्यासाठी. सॉरी हां, आता बघा याच्यामध्ये रेपो रेट जो आहे तो 5.25 आहे. रिव्हर्स रेपो रेट 3.35 आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी
जाऊ मी तुम्हाला ग्रुपला टाकून देतो, हे कन्सिडरच नका करू तुम्ही. मी काय करतो तुम्हाला ग्रुपला टाकून देतो, सरळ सरळ जे काही रिसेंटचे आहेत ते मी तुम्हाला ग्रुपला टाकून देतो बरं का. म्हणजे मी आरबीआयच्या साईटवरून जातो, तिथून स्क्रीनशॉट काढतो जे काय आहे ते आणि डायरेक्ट टाकतो. हे मला थोडासा डाऊट वाटते बघा. काय सांगितलं मी तुम्हाला, रेपो रेट सांगितला, बँक रेट आणि MSF, रेपो रेट, बँक रेट आणि MSF. तर रेपो रेट सांगितलं की आरबीआयकडून बँक पैसा घेते, 90 दिवसासाठी घेते आणि त्या अगेन्स्ट कोलॅटरल बँक आरबीआयकडे ठेवते, त्याला आपण रेपो रेट म्हटलं. बँक रेट म्हणजे काय, बँक रेट म्हणजे असा रेट जो की 90 दिवसापेक्षा जास्त पैसा बँक 90 दिवसापेक्षा जास्त पैसा आरबीआयकडून घेते तेव्हा, आणि ते विदाऊट कोलॅटरल, तेव्हा त्याला बँक रेट लागत असतो. किंवा जर का एखादी बँक अशी बँक असेल जी CRR आणि SLR मेंटेन करत नसेल, तर तेव्हा त्याला आपण जी काही आरबीआय आहे तेव्हा त्याला बँक रेटनं पैसा देत असते, तेव्हा आपण त्याला आपण बँक रेट असं म्हणत असतो. आणि एक आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. काय मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आता हे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय सर, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे पण तेच, बँक काय करते आरबीआयकडून पैसा घेते, बँक काय करते आरबीआयकडून पैसा घेते ओव्हरनाईटसाठी. काय करते ओव्हरनाईटसाठी बँक आरबीआयकडून पैसा घेत असते ओव्हरनाईट बेसिसवर. तर हे एक पेनल रेट आहे कुठलं, MSF. सर तर हे MSF पेनल रेट का बरं आहे बघा. आणि MSF थ्रू बँकेला पैसा का गरजेचं आहे घेणं, किंवा MSF तर समजा MSF आता अझ्युम करा बरं का, मी सांगतो तुम्हाला अझ्युम करा म्हणतो अझ्युम करा. रेपो रेट आहे 5%, बरं. मग स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी होईल 4.75%, बरं. आणि जी काही MSF आहे ती होईल 5.25%, 5.25%. हा असतो एक लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी कॉरिडोर असतो 0.50 बेसिस पॉईंटचा. काय 0.50 बेसिस पॉईंटचा. तर ही आहे MSF, ही आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. मग जर का समजा आरबीआय बँक पैसा घेते MSF वर, तर बँक MSF वर पैसा का घेईल, बँकला रेपो रेटनं पैसा भेटते, बँक रेटनं पण पैसा भेटतो, आणि बँक रेट आणि MSF सारखंच असते, बँक रेट आणि MSF सारखा रेट ऑफ इंटरेस्ट सारखा असतो. बरं. मग बँकला जर का रेपो रेटनं पैसे भेटत असतील तर बँक MSF साठी पैसा का घेईल. समजा आता अझ्युम करा की एखादी बँक आहे, कुठली, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, समजा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, अझ्युम करा म्हणतो मी. अझ्युम करा की सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, ही आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. या बँकनं काय केलं की रेपो रेटनं पैसा घेतलेला आहे, काय रेपो रेटनं ऑलरेडी पैसा घेतलेला आहे. बरं. मग आता यांच्याकडे जेवढे काही कोलॅटरल होते, काय कोलॅटरल जेवढं काही होतं, समजा या बँकेला आरबीआयकडून 1000 करोड घ्यायचे आहेत. मग 1000 करोड आरबीआयकडून या बँकेने घेतली, कुठल्या, सेंट्रल बँक ऑफ इंडियानं. बरं. मग आता जेवढं काही कोलॅटरल, जेवढं काही सिक्युरिटी CBIकडे होत्या, सेंट्रल बँककडे जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी होत्या, ते जे काही कोलॅटरल होतं त्याची व्हॅल्यू जी होती 1000 करोड होती. बँकेनं काय केलं 1000 करोड बॉरो केले, कोणाकडून, आरबीआयकडून. मग जे काही कोलॅटरल सिक्युरिटी होत्या ते सगळ्या आरबीआयकडे दिलेल्या आहेत. बरं. मग आता ही रेपो रेटनं पैसा घेतला आहे, सगळ्या कोलॅटरल सिक्युरिटी जेवढ्या काही बँकेकडे होत्या तेवढ्या सगळ्या आरबीआयकडे दिल्या आहेत, आणि तो पैसा 1000 करोड बँकेने घेतला. बरं. मग आता 1000 करोड घेतल्यावर सुद्धा, काय 1000 करोड घेतल्यावर सुद्धा बँकेचं जे काही हे आहे, काय बँकेचा जे काही बिझनेस आहे तो हँडल होत नाही, जे काही बँकेला जे काही ऑपरेशन आहेत ते मॅनेज होत नाही तितक्या पैशामध्ये. बँकेला अजून 100 करोडाची गरज आहे, काय अजून 100 करोडाची गरज आहे. पण बँकेकडे आता कोलॅटरल नाही, तर मग बँकेला ऑप्शन राहत नाही, कारण गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपलेल्या आहेत, कोलॅटरल बँकेकडचं स्वतःकडचं संपलेलं आहे. मग आणि रेपो रेटनं पैसा घ्यायचा आहे, कोलॅटरल तर द्यावं लागतं. बँक रेटनं विदाऊट बँक रेटनं घेऊ शकतो समजा, पण आणि बँक रेटनं घेतलं काय, MSFनं घेतलं काय, पण हे ओव्हरनाईटसाठी घ्यायचं आहे, काय एकदम छोट्या पिरियडसाठी घ्यायचं आहे, आणि बँक रेटनं आपल्याला पैसा जास्त लॉंग टर्मसाठी मिळतो. मग आपल्याला ओव्हरनाईटसाठी गरज आहे, 10 दिवसासाठी गरज आहे, किंवा एका दिवसासाठी गरज आहे, आणि बँक रेटनं घेतलं 90 दिवसापेक्षा जास्त घ्यावं लागतं. मग तितकी गरज नाही आहे, पण गरज किती आहे, एका दिवसाची आहे. मग बँक काय करते, बँकेला एक ऑप्शन असते, कुठलं असते, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. काय मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, याच्यामध्ये पण कोलॅटरल द्यावं लागतं, पण कसं ते लक्षात घ्या. मग बँकेला एक ऑप्शन देते, आरबीआय काय करते, बँकेला एक ऑप्शन देते, काय तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा जो काही SLR आहे, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आहे, जो काही तुम्ही SLR मेंटेन केला आहे किती 18%, तुम्ही काय करा मॅक्झिमम याच्यामधले 2% काय करा कमी करा, तुमच्याकडे 16%च काय करा, 16%च हे मेंटेन करा, काय SLR मेंटेन करा. मग 2% मध्ये तुम्ही काय करा, सिक्युरिटी परचेस करा. मग 2% मध्ये जी काही अमाऊंट तुमच्याकडे राहील त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, सिक्युरिटी परचेस करा, आणि ह्या सिक्युरिटी काय करा, आरबीआयकडे गहाण ठेवा, आणि त्याच्याकडून त्याच्या बदल्यात तुम्ही काय करा 100 करोड रुपये तुम्ही आरबीआयकडून घेऊ शकता. मग म्हणून हा एक पेनल रेट ऑफ इंटरेस्ट असतो, काय हा एक पेनल रेट असतो का, की तुम्हाला एक आरबीआयने एक हे दिलं, काय एक ऑप्शन दिलं की काय तुम्ही काय करा, तुमचा SLR मेंटेन केलेला आहे 18%, त्याच्यामध्ये -2% करा.
मग आता जर का ही एक पेनल्टीज आहे ना, कारण की तुम्ही 18%, हां तुम्ही जर तुमच्या बँकनं किंवा CBIनं 18च्या ऐवजी 20% मेंटेन केला असा तर गरज नसती पडली, कारण त्याच्याकडे सिक्युरिटी होती. पण तो मेंटेन त्यांनी ॲक्युरेट जेवढा पाहिजे तेवढा केलेला आहे. आता ऑप्शन नाही, आता इमर्जन्सी कंडिशन आली आहे. मग त्या केसमध्ये काय म्हणते RBI, तुम्ही काय करा, हा जो SLR आहे हा तुम्ही 2% पर्यंत डाऊन करा आणि याच्या बदले तुम्ही सिक्युरिटी परचेस करा. सिक्युरिटी परचेस करून तुम्ही काय करा, ती सिक्युरिटी आमच्याकडे ठेवा आणि 100 करोड तुमच्या ओव्हरनाईटसाठी तुम्ही काय करा, बॉरो करा, ज्याला तुम्हाला पेनल रेट ऑफ इंटरेस्ट 5.25% लागेल, जो की रेपो रेट 5% होता, त्याच्याऐवजी तुम्हाला 5.25% पे करावं लागेल. तर अशा पद्धतीनं हे वर्क करत असतं. काय, एक आहे रेपो रेट, एक आहे बँक रेट आणि एक आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आय होप तुम्हाला कळलं असेल की रेपो रेट म्हणजे काय, बँक रेट म्हणजे काय आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय. तर मी आता तुम्हाला ओव्हरली सांगतो की तिन्हीमध्ये फरक काय. तर रेपो रेट म्हणजे काय, बँकेने काय केलं, RBI कडून पैसा घेतला. रेपो रेट म्हणजे काय, बँकेने काय केलं, RBI कडून पैसे घेतला आणि त्याच्या बदल्यात काहीतरी गहाण ठेवलं. त्याला आपण काय म्हटलं, रेपो रेट. बरं, मग आता सर बँक रेट आणि ते किती दिवसासाठी असते, नॉर्मली 90 दिवसासाठी. किती दिवसासाठी असते रेपो रेट, तर 90 दिवसासाठी. बरं, आता दुसरा कन्सेप्ट आला आपला बँक रेट. बँक रेटमध्ये काय, बँक रेट हा जेवढा काही रेपो रेट आहे त्याच्यापेक्षा 0.25 बेसिस पॉईंट जास्त असतो. मग बँक रेट हा 90 दिवसापेक्षा जास्त बँक जेव्हा लॉंग टर्मसाठी जेव्हा पैसा बॉरो करायचा असतो तेव्हा बँक रेट न करते. बरोबर, मग बँक रेट झालं. मग बँकेने काय केलं, बॉरो केली मनी RBI कडून, पण याच्यामध्ये कुठलं हे असते का, कोलॅटरल ठेवायचं काम असते का, कोलॅटरल ठेवायचं काम नसते. म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा जास्त असतो आणि 90 दिवसापेक्षा लॉंग टर्मसाठी असते, म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा त्याच्यामध्ये जास्त असतो. मग हे झालं बँक रेट. बस सर, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे जेव्हा एखाद्या बँकेकडे त्याच्या समजा त्यांनी रेपो रेटवर पैसा घेतला आहे आणि त्यांच्याकडे सिक्युरिटी संपल्या आहेत, ज्या काही सिक्युरिटी आहेत ते गहाण ठेवू शकत नाही. आता म्हणजे त्यांना पैशाची गरज आहे, ओव्हरनाईट साईडची इमर्जन्सी फंडची गरज आहे. मग त्या केसमध्ये त्यांच्याकडे सिक्युरिटी नाहीत, एखाद्या बँकेच्या सिक्युरिटी संपल्या आहेत, ते कोलॅटरल म्हणून त्यांच्याकडे नाही, काहीच नाही आहे ठेवायला. मग अशा केसमध्ये बँक काय करते, RBI काय करते, त्यांना सांगते तुम्ही काय करा, तुम्हाला एक फॅसिलिटी देतो, तुम्हाला एक ऑप्शन देतो. तुम्ही काय करा, तुम्ही जो काही मेंटेन केला आहे SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो 18% मेंटेन केला आहे, तुम्ही काय करा, त्यातून 2% मायनस करा. 2%, फक्त मॅक्झिमम 2% आहे बरं का, याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. तुम्ही काय करा, 2% मायनस करा. त्या 2% मधून जेवढा काही अमाऊंट तुमच्याकडे गोळा होईल त्या अमाऊंटमधून तुम्ही काय करा, गव्हर्नमेंट सिक्युरिटी परचेस करा आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी परचेस केल्यानंतर तुम्ही काय करा, ती आमच्याकडे ठेवा, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल पैसे देतो. पण RBIने सांगितलं आहे गाईडलाईनमध्ये की 18% मेंटेन करायला आहे, मग तुम्ही त्याच्याऐवजी 16% मेंटेन करा. म्हणून तुम्हाला एक पेनल रेट म्हणून RBI मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये एक्स्ट्रा 0.25 बेसिस पॉईंटनं जास्त इंटरेस्ट चार्ज करत असते. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की रेपो रेट, बँक रेट आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, थोडेसे टेक्निकल टर्म्स आहे, थोडंसं कन्फ्युजिंग आहे आणि थोडासा टाईम लागेल तुम्हाला समजायला. पण तुम्हाला जर का कन्फ्युजन झालं असेल तुम्ही मला कॉल करा पर्सनली, मी तुम्हाला तुमचे पर्सनली डाऊट क्लिअर करतो आणि पर्सनली सांगतो. किंवा तुम्ही मला याच्या कमेंटमध्ये सांगा सर कळालं नाही, तर मी काय करेल तुम्हाला ग्रुपमध्ये पण आपल्या शेअर करू शकतो, चांगल्या प्रकारे सांगू शकतो, म्हणजे समजून सांगू शकतो. जर का तुम्हाला डाऊट असतील तर आपल्या ग्रुपमध्ये सांगेल, तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, नाही तर मग कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करेल की काय असते काय नसते. ओके, तर आय होप मी जे सांगितलं तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर परत एक वेळा बघा, कारण हा जो टॉपिक आहे हा आहे कन्फ्युजिंग आणि याच्यामध्ये कन्फ्युजिंग ह्या सगळ्या टर्म एकमेकाच्या रिलेटेड आहेत, म्हणून थोडंसं कन्फ्युजन जास्त होते. याच्यामध्ये सरनं असं सांगत होतं, मग अगेन त्याच्यामध्ये पण तसं सिमिलरच आहे, मग त्या केसमध्ये आपलं थोडंसं कन्फ्युजन वाढते. म्हणून म्हणतो की तुम्ही काय करा, याला परत एक वेळा बघा जर समजलं नसेल तर. ओके, आता आपण बघूयात काय आपण बघितलं, रेपो रेट हा कन्सेप्ट झाला आपला, बँक रेट झाला. आता आपण रिव्हर्स रेपो रेट बघूयात आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी बघूयात. काय रिव्हर्स रेट बघूयात आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी बघूयात. आता रिव्हर्स रेपो रेट, काय रिव्हर्स रेपो रेट. बरं, आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय सर, ही आहे RBI आणि हे आहे बँक. RBI जेव्हा बँकेकडून एक्सेस लिक्विडिटी म्हणजे सरप्लस पैसा, बँकेकडे असलेला सरप्लस मनी काय करते, RBI करते बँकेकडून. RBI काय करत असते, बँकेकडे असलेला सरप्लस पैसा हा रिव्हर्स रेपो रेटनं घेत असते. काय रिव्हर्स रेपो रेटनं घेत असते बँकेला. मग RBIला पण सिक्युरिटी गहाण ठेवावं लागते का, तर हो, बँकेकडे RBIला सिक्युरिटी गहाण ठेवावं लागते, कोलॅटरलाइज असते, म्हणजे कोलॅटरल त्याच्यात ठेवावं लागतं. म्हणजे RBIला समजा
बँकेकडे असणारा एक्सेस पैसा घ्यायचा, ॲब्सॉर्ब करायचा आहे, मार्केटमधली एक्सेस लिक्विडिटी ॲब्सॉर्ब करायची आहे, तर बँक काय करते, आरबीआय काय करते, रिव्हर्स रेपो रेटनं पैसा म्हणजे वापस देते. तर बँकेनं काय करते, एक रेट ऑफर करते, या रिव्हर्स रेपो रेटनं तुम्ही काय करा, आम्ही काय करतो आमच्याकडचं जे काही सिक्युरिटी आहे तुमच्याकडे गहाण ठेवतो आणि आम्हाला काय करा, तुमच्याकडचे जो काही पैसा आहे, जी काही एक्सेस लिक्विडिटी आहे तुम्ही आमच्याकडे ठेवा. आम्ही काय करतो, तुम्हाला एक रिव्हर्स रेपो रेटनं पैसा म्हणजे एक रेपो रेटनं म्हणजे रेट, हे रिव्हर्स रेपो रेट या रेटनं तुम्हाला अमाऊंट देतो. ओके, तर आरबीआय काय करते, बँकेला ऑफर करते किंवा बँकेकडे सरप्लस अमाऊंट जी आहे ती सरप्लस अमाऊंट जमा करते, एक्सेस अमाऊंट जी काय आहे ते जमा करण्यासाठी रिव्हर्स रेपो रेटनं पैसा बँकेकडून घेत असते, त्याला आपण काय म्हणत असतो, रिव्हर्स रेपो रेट म्हणत असतो. पण याच्यामध्ये पण बँकेला कोलॅटरल ठेवावं लागतं. ओके, हे लक्षात असू द्या की आरबीआय जेव्हा बँकेकडून पैसा घेते, कुठला पैसा, सरप्लस पैसा बँकेकडून घेते आणि ते कोलॅटरलच्या बदल्यामध्ये पैसे जमा करून घेते, तेव्हा त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असं म्हणत असतो. बरं, आता नॉर्मली बघतोय की मार्केटमध्ये जेव्हा हे शिकवतात, ही जे डेफिनेशन जेव्हा शिकवली जाते, कुठली आरबीआय काय करते म्हणतात, बॉरो करते मनी. कोणाकडून, बँककडून बॉरो करते. अरे आरबीआयला बॉरो करायची गरज पडत नाही, म्हणजे आरबीआय बॉरो कशाला करणार ना, आरबीआयकडे भरपूर पैसा असते. पण आरबीआय काय म्हणते, तुमच्याकडे बँकेकडे एक्सेस मनी आहे आणि एक्सेस मनी आहे, जेवढं बँकेला रिक्वायरमेंट आहे तेवढा तुम्ही यूज करा. पण तुमच्याकडे जी काही एक्सेस मनी आहे, बँकेकडे जे काही सरप्लस अमाऊंट आहे, तुम्ही तुमच्याकडे काय करता ठेवून, तुम्ही एक्सेस अमाऊंट का बरं आहे, कारण की मार्केटमध्ये क्रेडिट ग्रोथ तेवढी नाही, क्रेडिटची गरज नाही, लोक लोन घेत नाही. मग तुमच्याकडे जो पैसा पडून आहे तसा पण काही फायदा होणार नाही. मग तुम्ही काय करा, त्याऐवजी काय करा, तुम्ही आमच्याकडे पैसा द्या, कुठला सरप्लस अमाऊंट आम्ही आमच्याकडे ठेवतो आणि त्याला एक रेट ऑफ इंटरेस्ट ऑफर करते की तुम्ही काय करा, या रेटनं आमच्याकडे पैसा ठेवा, त्याला आम्ही कोलॅटरलच्या बदल्यात ठेवा. पुन्हा काय, कोलॅटरलच्या बदल्यात ठेवा, त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असं म्हणत असतो. बरं, हे झालं रिव्हर्स रेपो रेट बद्दल. जेव्हा आरबीआय बँकेकडून पैसा घेते किंवा एक्सेस अमाऊंट म्हणजे सरप्लस अमाऊंट जी काय आहे ती एका रेटनं घेत असते कोलॅटरलच्या बदल्यामध्ये, तेव्हा त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असं म्हणत असतो. बरं सर, आता हे मग स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणजे काय, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणजे काय. आता हे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणजे काय, हे पण आरबीआय आणि बँक स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणजे काय असते की आरबीआय बँककडून पैसा घेते, म्हणजे एक्सेस जे काही सरप्लस अमाऊंट ती पैसा कलेक्ट करते, पण याच्यामध्ये कोलॅटरल ठेवत नाही. काय, याच्यामध्ये कोलॅटरल ठेवत नसते. मग कोलॅटरल जर ठेवत नाही, म्हणून कोलॅटरल याच्यामध्ये ठेवायची गरज नसते, म्हणून आरबीआय काय करत असते, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देत असते. किती जास्त रेट ऑफ इंटरेस्टने पैसा बँकेला देत असते, कारण याच्यामध्ये कोलॅटरल ठेवत नाही. मग बँक काय करतात, कोलॅटरल जर ठेवत नाही तर मग बँकेला पैसा पण जास्त लागेल, कारण रिव्हर्स रेपो रेट 3.35% आहे. पण ती आता सध्या हे किती आहे, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी समजा आपण कन्सिडर करा की 4% आहे किंवा 5% आहे. समजा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी मी अजून करतो की 5% आहे, मग बँकेला 3.3% पेक्षा 5%मध्ये 5% रेट ऑफ इंटरेस्टनं पैसा ऑफर करते आरबीआय, तेव्हा त्याला आपण स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणत असतो. ओके, आता स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये जो काही पैसा, आणि याचा फायदा काय मित्रांनो, याचा फायदा बँकेला असा असतो, बँक स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा पैसा का बँकेकडे ठेवतील, है ना. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, कारण याच्यामध्ये कोलॅटरल नाही. एक तर यांचा फायदा असा आहे की यांना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळतो, आणि सोबत स्टँडिंग डिपॉझिट एसडीएफ थ्रू जो काही पैसा बँक घेते, म्हणजे एसडीएफ थ्रू जो काही बँक पैसा आरबीआयकडे ठेवते, तर तो जो आरबीआयकडे ठेवलेला पैसा आहे ना, तो SLR मध्ये काउंट केला जातो. काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोमध्ये काउंट केला जातो, कारण की बँकेला टार्गेट असते ना की तुम्हाला 18% मेंटेन करायचा आहे. तर मग स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये जो काही आरबीआय पैसा बँकेकडून घेते, तर तो पैसा SLR मध्ये काउंट होत असते, तर बँकेला यांचा डबल एनफ बेनिफिट होत असतो. एक तर रेट ऑफ इंटरेस्ट पण याच्यामध्ये जास्त मिळतो, आणि सोबत काय स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोमध्ये पण जो काही पैसा बँकनं आरबीआयकडे ठेवला आहे तो त्याच्यामध्ये काउंट होतो. म्हणून अशा पद्धतीनं बँक काय करते, आरबीआय काय करते, एसडीएफ थ्रू पैसा जमा करत असते, जेणेकरून बँकचा पण फायदा होते, म्हणजे बँकला डबल येणं फायदा होतो, आणि आरबीआयला एक्सेस लिक्विडिटी ॲब्सॉर्ब करू शकते, म्हणजे एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये ॲब्सॉर्ब करते. आणि मग एक्सेस लिक्विडिटी जर काय ॲब्सॉर्ब झाली तर डायरेक्टली इनडायरेक्टली काय होते, इन्फ्लेशन कंट्रोल होते, डिमांड वाढते. म्हणजे एक्सेस लिक्विडिटी ॲब्सॉर्ब झाली तर डिमांड कमी होते आणि मग इन्फ्लेशन कंट्रोल होते. तर अशा पद्धतीने ही स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि रिव्हर्स रेपो रेट वर्क करत असते. पण आता रिव्हर्स रेपो रेट जो आहे, रिव्हर्स रेपो रेट आता राहिलेला नाही म्हणजे आहे, पण बँक तेवढ्याशा प्रमाणात रिव्हर्स रेपो रेटला यूज करत नाही, त्याच्याऐवजी सध्या आता स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा जास्त यूज करते. बरं,
सर आता हे रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट वर्क कसं करते, रेपो रेट हे कशा पद्धतीनं वर्क करते, म्हणजे इन्फ्लेशन डिफ्लेशन कंट्रोल करण्यासाठी कशा प्रकारे वर्क करत असते काय रेपो रेट. बघा समजून घ्या काय तो, नीट लक्ष द्या, समजून घ्या. आता ही आहे बँक, ही आहे आरबीआय. आता मी अजून करतो की रेपो रेट जो आहे तो आहे समजा 5%. किती? 5%. बरं अजून करतो बरं का, करंटचा नाही, मी करंट अपडेट तुम्हाला दाखवून देईल. अजून करा की बँक जो रेपो रेट आहे तो आहे आरबीआयने अप्लाय केला आहे, रेपो रेट तो आहे 5%. मग बँकेला 5%नं आरबीआयकडून पैसा भेटत आहे, बरोबर आहे. आपण आहो कंझ्युमर किंवा आपण इथून म्हणू मार्केट कंझ्युमर्स आहो किंवा मार्केट म्हणू शकतो आपण. मार्केटमध्ये आता काय करणार बँक, आता आपण जर का बँकेला 5% रेपो रेटनं पैसा भेटते, मग बँक काय करते, बँक काय करते, लोन कस्टमरकडे वाटते. बँक काय करते, मार्केटमध्ये पैसा वाटते, लोन वाटते. मग लोन वाटते, आता समजा बँक काय करते, इकडून 5% रेट ऑफ इंटरेस्टने घेतला, तर मग इकडे काय करते, कंझ्युमरला काय करते, जे काही कस्टमर आहेत त्यांना 10% रेट ऑफ इंटरेस्ट लावते, चार्ज करते. कशावर? लोनवर. मग आता हे 5%नं घेतलं, इकडे 10% दिलं, बँकनं 5% प्रॉफिट कमवला. किती? 5% प्रॉफिट कमवला. बरोबर आहे सर, 5% याच्यामध्ये प्रॉफिट झाला बँकेचा. आता मग बँकेला काय करायचं आहे, म्हणजे आरबीआयला काय करायचं आहे, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. मग एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये आता सध्या समजा अजून करा की आता एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये आहे. बँक काय करत होती, 5% रेट ऑफ इंटरेस्टनं बँकेकडून पैसा घेत होती. बँक काय करत होती, आरबीआयकडून 5% रेट ऑफ इंटरेस्टनं पैसा घेत होती आणि 10% रेट ऑफ इंटरेस्टनं कंझ्युमरला देत होती. मग त्याच्यामध्ये बँकेला 5% प्रॉफिट होत होता. किती? 5% बँकेला प्रॉफिट होत होता. पण आता काय झालं, अशी कंडिशन आली सध्या मार्केटमध्ये, मार्केटमध्ये एक्सेस पैसा आला आहे, इन्फ्लेशन वाढलेली आहे. एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये आहे, इन्फ्लेशन वाढलेलं आहे. मग आरबीआयला काय करायचं आहे, आता इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. काय? इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे, लिक्विडिटी ॲब्झॉर्ब करायची आहे मार्केटमधली. बरं मग आरबीआय काय करते, आता हा जो रेपो रेट होता, आरबीआयने काय केलं, पहिले 5% होता, मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त झाली आहे, आता मार्केटमधली लिक्विडिटी ॲब्झॉर्ब करायची आहे. मग 5% ऐवजी काय करते, बँक काय करते, आरबीआय काय करते, 6% रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करते. बँकेला 6% रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करते. या 6% रेट ऑफ इंटरेस्टनं बँकेला पैसे घ्यावे लागतात. कशा थ्रू? रेपो रेट थ्रू. मग बरोबर 6%नं घेतली. मग बँकेसाठी ते काय झाली, लोन महाग झाली. बँकसाठी जी काही बॉरोइंग आहे ती महाग झाली, कारण इथं पहिले 5% भेटत होती, इथं 6% भेटायला लागली. मग बरोबर आहे सर, 6% भेटायला लागली. मग जर काय 6% भेटायला लागली तर बँक काय करेल, इथं किती 5% 10% हे रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत होती, इथं काय करेल ती 11% रेट ऑफ इंटरेस्ट कंझ्युमरला मार्केटमध्ये चार्ज करेल. कंझ्युमरला जे काही कंझ्युमर्स आहेत किंवा कस्टमर्स आहेत त्यांना 11% रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करायला लागेल. मग इथं पण बँकला 5%च प्रॉफिट आहे, इथं पण बँकला 5%च प्रॉफिट आहे. पण काय झालं की इकडं पण जास्त चार्ज करणं पडायला लागले आणि मार्केटमध्ये पण जास्त चार्ज करायला लागले, पैसे चार्ज करणं पडत आहेत. जेणेकरून काय होईल, म्हणजे इथं जर का लोन महाग झाले, अगोदर किती 10% रेट ऑफ इंटरेस्टनं लोन भेटू लागली, आता ते 11% रेट ऑफ इंटरेस्टनं लोन मिळायला लागली. मग आता कंझ्युमरचा इंटरेस्ट कमी झाला की बाबा लोन महाग झाले. काय? लोन महाग झाले. मग कंझ्युमर काय करतील, अगोदर कधी 100 कंझ्युमर होते समजा, तर 100 कंझ्युमर 10% रेट ऑफ इंटरेस्टनं लोन घेत होते. आता त्याऐवजी लोन महाग झाल्यामुळं 1% रेट ऑफ इंटरेस्ट वाढल्यामुळं 100च्या ऐवजी फक्त 50च लोक कंझ्युमर लोक याच्यामध्ये आले 11% रेट ऑफ इंटरेस्टनं घेणारे. म्हणजे कंझ्युमर डिमांड कमी झाली कारण त्यांना परवडणं झालं. ते म्हणतात की नाही, आम्हाला 10% रेट ऑफ इंटरेस्टनं आम्हाला अगोदरचं लोन परवडत होतं, आता 11% रेट ऑफ इंटरेस्ट आम्हाला ते लोन परवडत नाही. मग जर का 11% रेट ऑफ इंटरेस्टनं ते लोन परवडत नाही, 50 कंझ्युमरला परवडत होतं, 50ला परवडत नाही, 50 लोकांना घेतलंच नाही, फक्त 50च लोकांना लोन घेतलं. मग डिमांड कमी झाली, मार्केटमधली लोनची डिमांड कमी झाली. का? तर रेट ऑफ इंटरेस्ट वाढला, रेट ऑफ इंटरेस्ट 10च्या ऐवजी 11 झाला, म्हणून डिमांड कमी झाली. आणि डिमांड कमी झाली तर मग डिमांड जर कमी झाली तर ॲक्च्युअली मार्केटमधल्या प्राइसेस कमी झाला आणि प्राइसेस कमी झाले तर मार्केटमधलं इन्फ्लेशन पण कमी झालं. तर अशा पद्धतीने काय करत असते बँक, काय करत असते आरबीआय, काय करत असते वर्क करत असते. आरबीआय काय करते, रेपो रेट जर का समजा एक्सेस लिक्विडिटी मार्केटमधली ॲब्झॉर्ब करायची असली तर रेपो रेट वाढवते आणि सिमिलरली अपोजिट करते. काय? अपोजिट वर्क करते. जर का एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये टाकायची असेल तर रेपो रेट काय करते, कमी करते. 5च्या ऐवजी 4 करते. मग 4 केला तर बँकेला पण काय करेल, इथं 10% होती, तिथे 9% लावत, अगेन इथं 5% भेटते. मग अजून इथं सस्ती झाली लोन, अजून लोन काय झाले 9%नं सस्ती झाली. मग सस्ती जर झाली तर अजून जिथे 100 कंझ्युमर होते तिथे 200 कंझ्युमर यायला लागले. मग अजून मार्केटमध्ये एक्सेस लिक्विडिटी म्हणजे वाढली तर डिमांड वाढली तर अगेन इन्फ्लेशन व्हायला लागलं. म्हणजे बघा, इन्फ्लेशन कंट्रोल रेपो रेट थ्रू करता येते आणि
कंट्रोल वाढवता पण येते आणि कमी पण करता येते. एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये रेपो रेट थ्रू वाढवता येते, वाढवता पण येते आणि कमी सुद्धा करता येते. सिमिलर आहे रिव्हर्स रेपो रेट पण. आता मी रिव्हर्स रेपो रेटबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, कारण आपलं लेक्चर खूप जास्त डिटेलमध्ये जात आहे. ओके, खूप जास्त डिटेल लेक्चर होत आहे. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये पण तसंच आहे. रिव्हर्स रेपो रेट याच्यामध्ये पण समजा 3.35 आहे, तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये बँक RBI सेम मेकॅनिझम आहे. अजून करा की रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेटमध्ये असंच काही फरक नाही, सेम मेकॅनिझम आहे. काय सेम मेकॅनिझम आहे, फक्त रिव्हर्स रेपो रेटमध्ये बँक RBI कडून पैसा घेते, RBI बँकेकडून पैसा बॉरो करते. एक्सेस जो काही फंड आहे तो याच्याकडून बँकेकडून बॉरो करते. एक्सेस म्हणजे जो काही सरप्लस मनी आहे ते बँकेकडून पैसा बॉरो करते, त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट म्हणत असते. आणि सिमिलर फंक्शन ते करत असते. काय सिमिलर वर्क ते करत असते. काय रिव्हर्स रेपो रेट. तुम्हाला रिव्हर्स रेपो रेटबद्दल विचारणार नाही सहसा. आणि आता मी म्हणतो रिव्हर्स रेपो रेट करू पण नका, मी सांगणार तुम्हाला. पण रिव्हर्स रेपो रेटबद्दल त्याचं फंक्शनिंग ऐकून पण नका घेऊ. काय करा, जेवढं सांगितलं पहिले कुठलं रेपो रेट, बँक रेट, कारण रिव्हर्स रेपो रेटचं तेवढं जास्त इम्पॉर्टन्स राहिलं नाही, म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगत नाही. मार्जिनल सेंडिंग फॅसिलिटी MSF, त्यानंतर कॅश SCRR, SLR आणि SDF. तर ह्या ज्या आहेत ह्या टर्म्स ह्या तुम्ही काय करा, परत एक वेळा चांगला हे लेक्चर परत एक वेळा बघा, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. मी काय सांगितलं, कशा प्रकारे वर्क करते, कशा प्रकारे हे वर्क करते. ओके, तर हे एवढंच करा. बाकीचं हे काही अजून कुठले ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय, तर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय, दिस इन्क्लूड पर्चेस अँड सेल ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाय RBI फॉर इंजेक्शन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ लिक्विडिटी इन बँकिंग सिस्टम. म्हणजे हे पण इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी यूज करत असतो. सर आता ओपन मार्केट ऑपरेशन कसं वर्क करतं ते सांगा बरं. ओपन मार्केट सांगतो. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय. ओपन मार्केट बघा, ओपन मार्केट ऑपरेशन. आता ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय करते, गव्हर्नमेंटच्या ज्या काही सिक्युरिटी आहेत, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज, काय म्हटलं मी, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज, ह्याच्या गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी आहेत. आता ह्या बँककडे पण असतात, कारण बँकनं काही परचेस केलेले असतात, काही RBI कडे पण भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात. मग जेव्हा RBI काय करते, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी सेल करते कशी, कोणाला, बँकला काय करते, सेल करते. आणि एक्सेस जे काही मनी बँकेकडे आहे, काय एक्सेस मनी जे काय आहे ते ॲब्झॉर्ब करून घेते. काय RBI काय करते, सेल करते. कुठल्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, कोणाला, बँकला गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करते. आणि सर मग सेल का करते, याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत असते, त्याचा फायदा होत असते बँकला. म्हणजे एका रेट ऑफ इंटरेस्ट, सर्टन रेट ऑफ इंटरेस्टनं पैसे चार्ज होतात. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करते, RBI काय करते, सेल करते. मग बँक काय करतात, परचेस करतात. आणि जे काही एक्सेस मनी आहे बँकेकडे, त्या काय करतात, RBI कडे जातात. तर अशा पद्धतीने काय करते, एक्सेस लिक्विडिटी जी आहे मार्केटमधली ती कमी होते, कारण बँकेकडे पैसा लिमिटेड राहतो. आणि लिमिटेड असल्या कारणानं जी काही लिक्विडिटी मार्केटमध्ये जेवढ्या प्रमाणात जायची तेवढ्या प्रमाणात जात नाही, म्हणून मार्केटमध्ये पैसा कमी होतो, डिमांड कमी होते, प्राइसेस कमी होतात, तर आपली इन्फ्लेशन कमी होते. ओके, आता मग RBI काय करते, सेल केल्यानंतर, अशा पद्धतीने सेल केल्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या याच्याकडे जातात, बँकेकडे जातात, आणि पैसा जो आहे तो RBI कडे देते. मग आता हे सिमिलर उलट आहे, थोडंसं उलट आहे. काय RBI काय करते, परचेस पण करते. काय करते, परचेस सुद्धा करते. काय करते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीला परचेस करते. कोणाकडून, आता बँकेने घेतल्या होत्या, बँकेकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत. मग RBIला काय करायचं, मार्केटमध्ये पैसा टाकायचा आहे. मग RBI काय करते, परचेस करते. ह्या बँकेकडे असणाऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करते, RBI परचेस करते. ज्या काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बँकेकडे आहेत, बँकेकडे ज्या काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत त्या RBI काय करते, परचेस करते. परचेस केल्यानंतर काय करते, परचेस करते आणि बँकेला पैसा त्याच्या बदल्यात काय देते, पैसा देते. पैसा दिल्यामुळं बँकेकडे पैसा येतो, मनी येते, लिक्विडिटी येते. मग बँका करतात, फर्दर मार्केटमध्ये परत टाकतात. मार्केटमध्ये लिक्विडिटी आली याचा अर्थ डिमांड वाढली याचा अर्थ प्राइसेस वाढले याचा अर्थ इन्फ्लेशन वाढलं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की ओपन मार्केट ऑपरेशन कशाला म्हणायचं, जेव्हा RBI गव्हर्नमेंट सिक्युरिटी ह्या सेल करते किंवा बाय करते आणि त्याच्या थ्रू काय करते, मार्केटमध्ये जी काही लिक्विडिटी आहे ती ॲब्झॉर्ब करण्याचं काम करते किंवा इंजेक्ट करण्याचं काम करत असते. त्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हणत असतो. तर ह्याच्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत, मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितले आहे समजून. तर तुम्हाला समजलं नसेल तर लेक्चर एक वेळा परत बघा. आणि हे जे टूल्स आहेत, हे जे टूल्स होते आपले क्वांटिटेटिव्ह टूल्स होते. कुठले, क्वांटिटेटिव्ह टूल्स होते. आता एक कन्सेप्ट आहे अजून, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. हा आपण लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी कशाला म्हणायचं बघा. एक आहे रेपो रेट. काय आहे, रेपो रेट. एक आहे MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, आणि एक आहे SDF. तर आता समजा मी अजून करतो की 5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, रेपो रेट आहे.
4.75% हा SDF आहे आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी जी आहे ती 5.25% आहे. तर याच्यामधला जो गॅप असतो याच्यामधला जो किती 0.50%चा बेसिस पॉईंटचा गॅप असतो, तर त्याला आपण लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणतो. काय लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी बघा काय, इट रेफर्स टू द RBI's ऑपरेशन थ्रू विच इंजेक्ट्स अँड ॲब्सॉर्ब लिक्विडिटी इनटू और फ्रॉम बँकिंग सिस्टम. बँकिंग सिस्टम थ्रू काय करते, इंजेक्ट करते. म्हणजे हे जो असतं ना लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, म्हणजे या तिघाला कंबाईन मिळून लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी आपण म्हणत असतो. आणि हा जो गॅप असतो, हा गॅप याला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट कॉरिडॉर म्हणत असतो. काय LF कॉरिडॉर, त्याला LAF कॉरिडॉर असं म्हणत असतात. कशाला, या 0.50 बेसिस पॉईंटला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट कॉरिडॉर असं म्हणत असतो. काय LAF कॉरिडॉर कशाला म्हणतो, तर या दोघांमध्ये असणारा गॅप, या स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि SF मध्ये असणारा जो काही 50 बेसिस पॉईंटचा गॅप असतो त्याला LAF कॉरिडॉर आपण म्हणत असतो. आणि लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजे काय, इट इज अ RBI's ऑपरेशन थ्रू विच इट इंजेक्ट आणि ॲब्सॉर्ब लिक्विडिटी इनटू और फ्रॉम बँकिंग सिस्टम. त्याला आपण काय म्हणत असतो, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असं म्हणत असतो. ओके, आता आपण मूव्ह करूयात क्वालिटेटिव्ह टूल्सवर. काय क्वालिटेटिव्ह टूल्सवर आपण हे जे आहे हे लेक्चर थोडंसं हेवी झालं आहे मला माहिती आहे, पण परत बघा, हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येतील, चांगल्या प्रकारे लक्षात येतील काय सांगितलं आहे. ओके, आता हे आहेत क्वालिटेटिव्ह टूल्स. याच्या थ्रू पण इन्फ्लेशन कंट्रोल करू शकते का RBI? हो, बघा, मार्जिन असते एक, रेग्युलेशन ऑफ कंझ्युमर क्रेडिट, रॅशनिंग ऑफ क्रेडिट, मॉरल सुएशन आणि डायरेक्ट ॲक्शन याच्या थ्रू पण इन्फ्लेशन कंट्रोल करू शकते. सर मार्जिन म्हणजे काय, समजा एखादं लोन आहे 10 लाखाचं, तुम्हाला 10 लाखाचं लोन द्यायचा आहे, सँक्शन करायचं आहे, किंवा 10 लाखाचा बिझनेस आहे. काय बिझनेस आहे 10 लाखाचा, आणि तो जो काही कंझ्युमर आहे किंवा कस्टमर आहे तो आला 10 लाखाचं लोन घेण्यासाठी. मग बँकमध्ये आला, बँकेने सांगितलं तुम्ही काय करा, तुम्ही काय करा, तुमचं मार्जिन म्हणजे काय की स्वतःचा काहीतरी कॅपिटल त्याच्यामध्ये इन्फ्यूज करावं लागतं बिझनेसमध्ये. मग तो आला की तो म्हटला की नाही, मला 10 लाखाचा बिझनेस टाकायचा, मला 10 लाखाचं लोन पाहिजे. आणि त्यानं म्हटलं की माझ्याकडे काहीच हे नाही, काय माझ्याकडे काही पैसे नाही. बँक म्हणते आम्ही तुम्हाला लोन देणार नाही, तुम्हाला स्वतःचा काहीतरी पैसा त्याच्यामध्ये इन्फ्यूज करावा लागेल. मग बँक म्हणजे तुम्ही काय करा, याच्यामध्ये 2 लाख रुपये टाका. काय 2 लाख रुपये याच्यामध्ये तुम्ही तुमचे टाका, आम्ही काय करतो तुम्हाला 8 लाखाचं लोन देतो. काय 8 लाखाचं लोन तुम्ही बँकेकडून घ्या आणि 2 लाख रुपये तुमचं मार्जिन टाका, स्वतःचं काय करा, मार्जिन टाका. बरं, मग आता मार्जिन 2 लाखाचंच आहे, कस्टमरला माहिती आहे की मला जर समजा 10 लाखाचं लोन घ्यायचं, तुम्हाला 2 लाख रुपये मार्जिन टाकायचं आहे. मग कस्टमर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे मार्केटमध्ये आहेत आणि त्यांना गरज आहे, ते आले, त्यांना 10 लाखाचं भरपूर आले असे लोन घेतले आणि त्यांनी स्वतःचे 2-2 लाख रुपये टाकले. बरं, मग आता या केसमध्ये कंझ्युमर खूप जास्त आहेत मार्केटमध्ये, जे काही कस्टमर आहेत ते आहेत, त्यामुळे ते लोन घेत आहेत आणि लोन ज्या मार्जिन त्यांना अफोर्ड करतात किंवा 2 लाख रुपये ते इन्फ्यूज करू शकतात, त्यांची कपॅसिटी आहे की ते 2 लाख रुपये टाकू शकतात. बरं, आता गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की त्यांना काय करायचं, मार्केटमध्ये खूप जास्त पैसे जाऊ द्यायचा, लिक्विडिटी ॲब्सॉर्ब करायची आहे, मार्केटमध्ये लोन द्यायचं नाही आहे, पैसा जास्त जाऊ द्यायचा नाही, लिक्विडिटी ॲब्सॉर्ब करायची आहे, कारण की आपल्याला इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. मग याच्याऐवजी काय करायला, 10 लाख रुपये त्यांना घ्यायचे होते. मग दुसऱ्या वेळेस जर का बिझनेसमॅन जो काही बिझनेस करायचा होता कंझ्युमरला किंवा कस्टमरला, असे कस्टमर मार्केटमध्ये यायला लागले अगेन, त्यांना 10 लाख रुपयाचं लोन पाहिजे. मग गव्हर्नमेंट काय म्हणते, तुम्ही काय करा, 3 लाखाचं आम्हाला मार्जिन द्या, 3 लाखाचं मार्जिन द्या. पण यांनी बिचारानं याच्याकडं पैसे नव्हते, पहिले याच्याकडे 2 लाख रुपये यांना ॲडजस्ट करून खूप साऱ्या गोष्टी जमा करून इकून तिकून जमा करून घेतले, मार्केटमधून काही उचलले काही उसने घेतले, पण 2 लाख रुपये ॲडजस्ट केले. आणि अगोदर त्यांनी लोन घेतलं होतं, 2 लाख रुपये ॲडजस्ट केलं आणि 10 लाखाचं लोन त्यांनी म्हणजे 8 लाख रुपये याच्याकडून घेतलं, कोणाकडून, बँकेकडून घेतलं आणि 2 लाख रुपये स्वतःच टाकली. पण आता त्यांच्याकडे रिसोर्सेस संपले, आता त्यांनी इकून तिकून लोन जमा करून सुद्धा त्यांचं 2 लाख रुपये झालं, म्हणजे त्याच्याकडे 2 लाख रुपये अमाऊंट झाली. आता याच्यापेक्षा जास्त ते मार्जिन त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. पण RBIने काय सांगितलं, किंवा बँकने काय सांगितलं की तुम्हाला 3 लाख रुपये मार्जिन त्याच्यामध्ये टाकावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला 7 लाख रुपयाची अमाऊंट सँक्शन करू. काय 3 लाख रुपये तुम्हाला स्वतःची इन्व्हेस्ट करायला लागतील, तेव्हा आम्ही तुम्हाला 7 लाख रुपयाचं लोन देऊ, तेव्हा टोटल बिझनेस तुम्ही 10 लाख रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकाल. पण हा अफोर्ड करू शकत नाही, ॲडिशनल 1 लाख रुपये ॲडजस्ट करू शकत नाही. आणि ॲडजस्ट करू न शकल्यामुळं मार्केटमध्ये असे कंझ्युमर असतात, असे कस्टमर असतात, ते हे वरची अमाऊंट 1 लाखाची ॲडजस्ट करू शकत नाही मार्जिन वाढवल्यामुळं, आणि ॲडजस्ट न केल्यामुळं बँक त्यांना लोन देत नाही, आणि लोन न दिल्यामुळं बँकमध्ये लिक्विडिटी जात नाही, आणि लिक्विडिटी मार्केटमध्ये गेली नाही तर अगेन तेच डिमांड कमी होते, प्राइसेस कमी होतात आणि इन्फ्लेशन सुद्धा कंट्रोलमध्ये येते. तर अशा पद्धतीने मार्जिन हे काम करत असते. ओके, हा जो कन्सेप्ट आहे मार्जिनचा तुम्ही फर्स्ट टाइम ऐकला असेल की कशा प्रकारे वर्क करते. ओके, त्यानंतर रेग्युलेशन ऑफ कंझ्युमर क्रेडिटला रेग्युलेट करणे, रॅशनिंग ऑफ क्रेडिट म्हणजे काय, समजा सिलिंग लिमिट लावणं. काय सिलिंग लिमिट, एक लिमिट लावणं की पर्टिक्युलर सेक्शनमध्ये लोनला लिमिट लावणं. समजा ॲग्रिकल्चरमध्ये किती मॅक्झिमम ॲडव्हान्स किती, समजा आता सध्या KCC पकडा, KCC मध्ये सध्या लिमिट आहे 5 लाखाची,
5 लाखाची, तर मग याच्यामध्ये लिमिट लावली की नाही आम्ही 3 लाखाचं लोन तुम्हाला देणार, काय 3 लाखाचं लोन देणार. किंवा हाऊसिंग लोन आहे, मॅक्झिमम समजा तुम्ही 1 करोडाचं घेऊ शकता, आणि तिथे तुम्ही सांगितलं नाही आम्ही 80 लाख रुपये तुम्हाला लोन देणार, किंवा 70 लाख लोन देणार, किंवा 60 लाख तुम्हाला मॅक्झिमम आम्ही लोन देऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. म्हणजे एक सेलिंग लिमिट लावणं, रॅशनिंग ऑफ क्रेडिट करणं. ओके, त्याला आपण रॅशनिंग ऑफ क्रेडिट असं म्हणत असतो. सोबत मॉरल सेशन. मॉरल सेशन म्हणजे काय की बँकेनं फक्त आरबीआय काय करते, धमकावते की तुम्ही हे असं करताय, तुम्ही चुकीचं काम करताय, तुम्ही CRR मेंटेन करत नाही, तुम्ही SLR मेंटेन करत नाही. त्यांना काय केलं मग धमकावलं, एक धमकी दाखवली फक्त डोळे. असं समजा आपण काय केलं, घरी गेलो, घरी काहीतरी काम सांगितलं, घरच्यांना वडिलांना काम सांगितलं, आपण काम केलं नाही. वडील संध्याकाळी आले, विचारलं काम केलं का तू, आपण म्हणलो नाही. वडिलांना काय केलं, असे डोळे ताणले आपल्यावर, काय फक्त डोळे ताणले, म्हणजे डोळे असे ताणले आणि आपल्याकडे बघितलं, आपल्याला समजलं की आता आपल्याला काम करावं लागतं. दुसऱ्या दिवशी तेच काम आपण कंप्लीट केलं. मग मॉरल सेशन. काय मॉरल सेशन, कुठल्याही प्रकारची ॲक्शन न घेता बँकेला मॉरल सेशन म्हणजे अशा पद्धतीने इनडायरेक्ट वेनं काय करणं, बँकेला धमकावणं, सांगणं, किंवा इनडायरेक्ट एखादी ॲक्शन घेऊन सांगणं की तुम्हाला हे मेंटेन करणं आहे, तुम्ही इथे चुकत आहात, तुम्हाला हे काम करणं आहे, तर त्याच्या थ्रू बँकेला मेंटेन करावं लागतं. म्हणजे एक मोरल सेशनमध्ये सरळ बिहेवियर मेंटेन करावं लागतं, एक चांगलं डिसिप्लिन मेंटेन करावं लागतं. त्याला मोरल सेशन म्हणतात. इनडायरेक्टली जे RBI असते ती बँकेनं मान करत असतात, तुम्ही चुकत आहात, तुम्ही तुमचे कामं प्रामाणिकपणे काम पार पाडत नाही आहात, तुम्हाला ते जे काही कामं आहेत ते व्यवस्थितपणे कामं जे करायचे आहेत ते प्रामाणिकपणे करायचे आहेत, त्याला मोरल सेशन म्हणतो. त्यानंतर डायरेक्ट ॲक्शन, की बाबा आता ऐकतच नाही आहे, बँक जी आहे ती ऐकतच नाही, मग चला PCA मध्ये प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये जा तिकडे, तुम्ही काम करत नाही ना, तुम्ही हे करत नाही, मेंटेन करत नाही, तर जा, आम्ही तुम्हाला काय करतो PCA फ्रेमवर्कमध्येच टाकतो, डायरेक्ट प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये टाकतो. मग प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये टाकल्यानंतर रिक्रुटमेंट होत नाही, एक्सपान्शन होत नाही, बाकीचे ऑपरेशन करता येत नाही, लोन एकदम जास्त लोन मोठ्या प्रकारचे लोन ॲडव्हान्सेस जे आहेत ते वाटू शकत नाहीत. ह्या सारे लिमिटेशन मग त्याच्यावर लागतात. तर ह्या असतात क्वालिटेटिव्ह टूल्स, काही क्वालिटेटिव्ह टूल्स आहेत, काही क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत RBIचे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, मार्केटमध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करत असतो, मार्केटमध्ये जी काही लिक्विडिटी आहे ती इन्फ्यूज करत असतो आणि ॲब्झॉर्ब करत असतो. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते समजलं असावं. हे लेक्चर थोडंसं लेंथी झालं मला माहीत आहे, कारण की एक स्लाईड आपली जी आहे ती ऑलरेडी राहिली होती मागच्या लेक्चरची, म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर हे लेक्चर बघून घ्या, जर नाही कळालं तर परत बघा, आणि अगेन जर त्याच्या व्यतिरिक्त नाही कळालं तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला डायरेक्ट कॉलवर सांगतो, बोलतो, डाऊट क्लिअर करतो. ओके, तर भेटूयात म्हणजे काय, आता आपण लेक्चर घेणार नाही आहे. तुम्हाला जर काय अडचणी असेल तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा, तुमची अडचणी मी सॉल्व्ह करतो. ओके, तोपर्यंत आता भेटूयात आपण नेक्स्ट जे काही व्हिडिओ असतील, म्हणजे बँकिंगच्या जे काही नोटिफिकेशन असतील ते व्हिडिओ टाकत जाईल मी, डेलीच्या अपडेट सोबत जे काही सर्क्युलर वगैरे RBIने काही सर्क्युलर टाकले तर ते सर्क्युलर मी आपल्या चॅनलवर टाकत जाईल. करंट अफेअरचे अपडेट याच्यावर टाकत जाईल, करंटच्या न्यूज फेमस न्यूजबद्दल व्हिडिओ लेक्चर मी याच्यावर टाकत जाईल. बँकिंगचा कोर्स जो आहे तो पण मी रेकॉर्ड करून टाकणार आहे, एक लेक्चर मी याच्यावर टाकत जाईल हळूहळू. तर जर का तुमच्यापैकी कोणी असे असाल ज्याने आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि फ्रीवाला कंटेंट याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. तर तोपर्यंत आता बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट तुमच्या इंटरव्ह्यूसाठी. एवढं कंप्लीट करा आणि याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.